हे 1 कोटी रुपयांची जी खंडणी प्रकरण आहे ते घडवून आणण्यासाठी, सेटलमेंट करण्यासाठी जयकुमार गोरे यांनीच तक्रारदार विराज शिंदे, त्याच्यानंतर शाहिद इनामदार आणि अन्य विटनेस यांना जयकुमार गोरेंनीच सेटलमेंट महिलेसोबत घडवून आणण्यासाठी पुढे पाठवलेलं आहे. अशा पद्धतीचा ताशेरे न्यायालयाने जयकुमार गोरे यांच्यावर ओढलेले आहेत. त्या महिलेने कुठेही 1 कोटी रुपये मागितलेले नाहीत, पैसे बिलकुल मागितलेले नाही, ते पैसे मागताना दिसत नाही. आणि जे शाहिद इनामदार वकील आहेत त्यांच्यावर ताशेरे असे ओढलेत की वकील म्हणून त्यांचं हे काम नाही, असले काहीतरी ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं, असले गुन्हे घडवून आणायचे. आणि ती महिला कुठेच पैसे मागत नाही. या उलट जे न्यायालयाने जी शक्यता व्यक्त केलेली आहे की हे विराज शिंदे वगैरे यांना जयकुमार गोरे यांनीच पाठवलेलं आहे, तर त्या शाहिद इनामदार, माफ करा, ते विराज शिंदे जे आहेत तेच वारंवार त्या महिलेला पैसे, फ्लॅट घ्या वगैरे अशा पद्धतीचं बोलतायत. महिला काही कुठे पैसे मागत नाहीत. त्याच्यानंतर म्हणजे जयकुमार गोरे यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढलेत, शाहिद इनामदार जे वकील आहेत त्यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढलेत, जे विराज शिंदे तक्रारदार आहेत त्यांचं पितळ उघडं पाडलंय न्यायालयाने की तेच त्या महिलेला पैसे घ्या म्हणून बोलतायत. आणि चौथं की पोलिसांना न्यायालयाने म्हटलंय की यांनी कलम 111 षडयंत्र जे कलम लावले त्याच्यात डोक्याचा वापर केलेला नाही पोलिसांनी, असं न्यायालय म्हणतंय. न्यायालय असंही म्हणतंय की जयकुमार गोरे यांचा पोलिसांनी अजून जबाब का घेतलेला नाही, चौकशी अधिकारी यांनी जबाब का घेतलेला नाही. न्यायालय असं म्हणतंय की जे शाहिद इनामदार आहेत त्यांना आरोपी का बनवलेलं नाही. अशा पद्धतीचे ताशेरे न्यायालयाने जयकुमार गोरे, शाहिद इनामदार, विराज शिंदे, पोलीस यांच्यावर ओढलेले आहेत. थोडं आणखी गंमतशीर आहेत. थोडं न्यायालय तर आदरणीय माननीय आपले राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सुद्धा टिप्पणी केलेली आहे पुढे, ते तर फार मजेशीर आहे. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका, मध्ये थांबू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही मध्येच थांबवला तर तुम्हाला हे नीट कळणार नाही, त्यात मजा नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका की जयकुमार गोरेंचं हे 1 कोटी रुपये किंवा एकूणच हे जे जयकुमार गोरेंचं हे जे 1 कोटी रुपयाचं जे प्रकरण आहे ते कसं शिजवलं गेलेलं आहे ते हे माझे शेवटची सगळी पानं संपेपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. ते न्यायालयाने सांगितलं हे कसं शिजवलेलं आहे ते. म्हणजे मी खंडणी मागितलेली नाही आणि मी काही संघटितपणे राजकीय लोकांशी संपर्क साधून काही कट रचलाय, षडयंत्र रचलंय, असं काहीही झालेलं नाही, असं 17 न्यायाधीशांनी नमूद केलेलं आहे. मी न्यायालयाचे जाहीर आभार मानतो. मी न्यायालयाला अंतःकरणापासून मी वंदन करतो. न्यायालयाने अतिशय भयानक असं म्हटलंय पुढं, म्हणजे लाज काढली पोलिसांची. न्यायालय असं म्हणतंय हे 111 कलम लावताना परिच्छेद क्रमांक 14 मध्ये न्यायालयाने असं म्हटलेलं आहे, इट सीम्स दॅट इट हॅज बीन इन्वोक्ड विदाउट ऍप्लिकेशन ऑफ माइंड. म्हणजे हे 111 कलम लावताना डोक्याचा वापर केलेला नाही. म्हणजे हे कुणासाठी ही चपराक आहे, तर पोलिसांसाठी. तर न्यायालयाने म्हणजे कान उपडले त्यांचे. महिलेला जामीन देताना जे न्यायालयाने म्हटलेलं आहे ते तर माझ्यापेक्षा अतिशय भयानक पद्धतीने श्री जयकुमार गोरे आणि तक्रारदार असतील, पोलीस असतील यांच्यावर प्रचंड नाराजी न्यायालयाने व्यक्त केलेली आहे. आणि जे म्हटलेलं आहे ते मगाशी मी जे म्हटलो की असं जर काँग्रेसचं सरकार असतं आणि एखाद्या मंत्र्यावर जर अशा पद्धतीची टीका केली असती तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असते तर त्यांनी अशा मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय ते गप्प बसले नसते. तर ते काय भयानक पद्धतीने न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत ते आपण बघूया. मला नंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर कळलं की राजा माने पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मला तुरुंगात टाकणाऱ्या मंत्र्यासोबत 5 स्टार हॉटेलमध्ये पुण्यात कार्यक्रम घेतला आणि पत्रकारांना पुरस्कार वाटले. तर पत्रकार संघटनांवरही किती विश्वास ठेवायचा. तर त्या राजा मानेंसोबतच्या झालेल्या, मला अरेस्ट झालेल्या आदल्या दिवशी काय मीटिंग झाली होती हे अजून कुठं पुढे आलेच नाही. ती मीटिंग इतकी चांगली होती की राजा मानेंनी ते मीटिंगचं जाहीर करायला पाहिजे, त्यांनी केलं नाही ते. पण मीच करतो 1-2 दिवसात. आणि मग म्हणजे मला ते राजा मानेंविषयी संशय आहे की ते माझ्या पाठीशी का उभे राहिले नाहीत. आणि हे मीटिंगचं मी ज्यावेळी जेलमध्ये होतो त्यावेळी त्यांनी बोलायला पाहिजे होतं माझ्याविषयी, ते बोललेलं नाहीत. तर पत्रकार संघटना ही अशा असतात. पैशाच्या देवाणघेवाणी संदर्भातला कुठलाच पुरावा न्यायालयासमोर सादर झालेला नाही.
इथं अजून एक गंभीर गोष्ट आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात, पवित्र सभागृहात विधानसभेच्या थाप मारली होती की पैसे मागितल्याबाबतचे पुरावे आहेत, रेकॉर्डिंग झालेलं आहे, आणि न्यायालयामध्ये असं रेकॉर्डच नाही कुठलं. तर हे देवेंद्र फडणवीसचा विषय सेपरेटच मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये करतो, पण हे इथं आठवतंय म्हणून, म्हणजे ह्या सरकारने कसं षडयंत्र, सरकारनेच आमच्या विरोधात कट रचलाय, षडयंत्र रचलंय, कसं हे सिद्ध होतं याच्यातनं. तुम्ही प्रभाकर देशमुखांच्या मागे लागता, तुम्ही रामराजे नाईक निंबाळकरांच्या मागे लागता, तुम्ही अनिल देसाईच्या मागे लागता, तुम्ही आणखी कोणाकोणाच्या 19 जणांना नोटीसा धाडता. ह्या जयकुमार गोरेला नोटीस धाडली का? म्हणजे किमान न्यायालयाने तुमचे कान उपटलेत, त्यानंतर तरी तुम्ही नोटीस जयकुमार गोरेंना धाडली का? न्यायालय काय म्हणतंय, तुम्ही जयकुमार गोरेंचा अजून जबाब का घेतला नाही? अगे न्यायालयाने कान उपटल्यानंतर तरी तुम्ही घेतला की नाही, असा माझा सवाल आहे तुम्हाला, आणि हा जनतेच्याही मनात सवाल असणार आहे. न्यायालयाने जर म्हटलंय की जयकुमार गोरे यांचा जबाब तुम्ही नोंदवलाय का नाही नोंदवला, तर मग आता हे 2 महिन्यानंतर, न्यायालयाने हे सांगून 2 महिने झाले, त्यानंतर तरी तुम्ही जबाब नोंदवलाय का? अहो मला माहित आहे हो घनश्याम सोनवणे, अहो तुम्ही जयकुमार गोरेंचा जबाब घेऊ शकत नाही, कारण तुम्ही त्यांचे घरगडी असल्यासारखे वागता, तुमच्यात तेवढी हिंमतच नाही, तुमच्या निष्ठा पोलीस खात्याशी, खाकी वर्दीशी आहेतच नाहीत. न्यायालयाचं तुम्ही ऐकणार की नाही? आम्हाला तुम्ही निष्पाप लोकांना बळी देणार, मग आम्हाला मारहाण करणार. पण जयकुमार गोरेंना न्यायालय म्हणते ना जयकुमार गोरेंचा जबाब अजून घेतलेला नाही, त्यांचा जबाब घेणं गरजेचं आहे. महत्वाचे साक्षीदार आहेत जयकुमार गोरे. जयकुमार गोरेंचा तुम्ही जबाब का घेत नाही घनश्याम सोनवणे? न्यायालयाचं का तुम्ही ऐकत नाही? तुम्ही एवढे मोठे सिंगम पोलीस ऑफिसर आहात, तुम्हाला म्हणजे इतके मोठे पोलीस ऑफिसर आहात की तुम्हाला तिकडे नक्षलवादी भागामध्ये पाठवलं पाहिजे, तुम्ही नक्षलवादाचं पूर्ण बिमोड करून टाकाल. मग न्यायालय म्हणते की जयकुमार गोरेंचा जबाब घ्यायला पाहिजे, तुम्ही घेतला का? घनश्याम सोनवणे, मी पोटतिडकीने बोलतोय, मी तुमच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे. तुम्ही जोपर्यंत तुम्हाला बडतर्फ केलं जात नाही तोपर्यंत मी उठणार नाही. मी कसं उपोषण करतो हे तुम्हाला माहिती आहे, मी पोलीस कोठडीत उपोषण केलेलं आहे, तुम्ही साक्षीदार आहात. मी 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींच्या जयंती दिवशी मी उपोषण करतोय. सिंगम असलेले हे घनश्याम सोनवणे, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला सांगा, जसं तुम्ही इतरांना नोटिसा पाठवल्यानंतर जसं पत्रकारांना बातम्या देत होता, तपशील देत होता, आणि आमचे काही निर्लज्ज पत्रकार त्या आधारे बातम्या छापत होते, खंडणीखोर पत्रकार, पित्त पत्रकारिता, पुढारी आणि लोकमत, नाव घेतो या दोन्ही वृत्तपत्रांची, यांना लाजा वाटले पाहिजेत. तर ह्या 2 पेपरच्या पत्रकारांनी ज्यांनी आमच्याही बदनामी करणाऱ्या खोट्या बातम्या लिहिल्या होत्या पोलिसांच्या आधारे, त्यांनी आता हे लिहितायत का की बाबा त्या शाहिद इनामदाराला आरोपी बनवायला पाहिजे, जयकुमार गोरे यांचा जबाब घ्यायला पाहिजे. तर हे त्या घनश्याम सोनवणेंनी हे केलं का? जयकुमार गोरे यांचा जबाब घेतला का? शाहिद इनामदारला आरोपी बनवलं का? हे पत्रकारांनी ह्याच्यावर लिहित नाहीत, तिथं मुख गिळून तोंड गप बसलेले आहेत. न्यायालय म्हणते ना की जयकुमार गोरेंचा जबाब घ्यायला पाहिजे, शाहिद इनामदारला आरोपी बनवलं पाहिजे, कारण जयकुमार गोरेंच्या विरोधात षडयंत्र करणारा तोच आहे. घनश्याम सोनवण्याला सांगतो की न्यायालय असं म्हणतंय की हा जो ऑफेन्स आहे, हा जो गुन्हा आहे कोणता, हा 1 कोटीच्या खंडणीचा, त्याच्यामधला किंग पिन, मुख्य सूत्रधार जो आहे तो शाहिद इनामदार आहे, आणि त्याला तुम्ही आरोपी बनवत नाही. न्यायालयाने पोलिसांच्या तपासावरच नाराजी व्यक्त केलेली आहे. न्यायालयाने सवाल पोलिसांच्या तपासावर व्यक्त केलेला आहे. शाहिद इनामदारला तुम्ही का नाही आरोपी बनवला? तो जयकुमार गोरेंच्या विरोधात षडयंत्र बनवणारा आरोपी आहे, तो ह्या 1 कोटीच्या खंडणीतला मुख्य सूत्रधार आहे. या मुख्य सूत्रधाराला तुम्ही अद्याप का सोडले? घनश्याम सोनवणे, तुम्ही जबाब द्या. जयकुमार गोरे यांनीच, तो जो तक्रारदार आहे आणि जे बाकीचे विटनेस आहेत, त्यांनीच हे प्रकरण मिटवून सेटलमेंट करण्यासाठी जयकुमार गोरे यांनीच तक्रारदार विराज सिद्धे आणि बाकीचे विटनेस यांना पाठवलं होतं, असा संशय, अशी शक्यता माननीय न्यायालयांनी व्यक्त केलेली आहे. एखाद्या मंत्र्यावर, कॅबिनेट मंत्र्यावर न्यायालयाने अशा पद्धतीने बोलणं हे फार गंभीर आहे. माझं जयकुमार गोरेंना असं सवाल आहे की ह्याच्यावर तुम्ही जे बाहेर तुम्ही स्टेटमेंट करताय ना की देवेंद्र भाऊंनी वाचवलं म्हणून तुम्ही सुटलाय, रामराजे असतील, प्रभाकर देशमुख असतील, यांना तुम्ही टोले मारताय वारंवार, आणि ते प्रभाकर देशमुख आणि ते रामराजे निंबाळकर सुद्धा निव्वळ बावळट माणसं आहेत, दोन्हीच्या दोन्ही. अहो तुम्ही तुमची बाजू मांडा, तुम्ही राजकीय क्षेत्रात आहोत, तुम्ही तोंड उघडत नाही. मी पत्रकार आहे, 102 दिवस जेलमध्ये राहून आलो, बाहेर आलोय मी, तरी मी त्या जयकुमार गोरेच्या विरोधात तोंड उघडतोय का? तर ते चुकीचे वागतायत. व्यापक जनहिताच्या दृष्टीने मी तोंड उघडतोय.
तुम्ही जयकुमार गोरे कसं खोटं बोलतायत हे सांगत नाही तुम्ही. अहो, हे न्यायालयाने काय म्हटले तेही लोकांना तुम्ही सांगत नाही. कसले तुम्ही राजकारणी? माझा सवाल आहे प्रभाकर देशमुख, प्रभाकर घारगे, निंबाळकर यांना. अहो, एखादा माणूस गोरगरिबांना छळतोय आणि तुम्ही तोंड उघडत नाही. तोंड उघडलं पाहिजे तुम्ही. मी तोंड उघडलं ना, मी तोंड उघडते म्हणून मला अजून परत जेलमध्ये टाकतील जयकुमार गोरे आणि देवेंद्र फडणवीस. पण सत्य बाजू ही बोलली पाहिजे म्हणून मी बोलतोय. न्यायालय बोलतोय. अहो, न्यायालयाने आपण किती सत्य आहोत, मी असेल, ती महिला असेल, सुभेदार असतील, रामराजे असतील, प्रभाकर देशमुख असतील, आणखी कोणी अनिल देसाई असतील, ह्या लोकांना ची सत्य बाजू ही न्यायालयाने पुढे आणली. परंतु ही सत्य बाजू न्यायालयाने काय म्हटले हे तुम्ही राव प्रभाकर देशमुख असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील, ह्यांनी हे सांगितलं पाहिजे. बरं, न्यायालय असं म्हणतंय की हे पोलिसांनी काय, म्हणजे पोलिसांनी आपण सगळ्यांनी मिळून कट रचलाय, असं खोटंच पोलिसांनी दिले गुन्हे दाखल करून. परंतु न्यायालय म्हणते ना, नाही, राजकीय क्षेत्रातील लोक एकमेकांना फोन करू शकतात. आणि तुम्ही घाबरट प्रभाकर देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर घारगे बिळात लपून बसलाय. अहो, कसं तुम्हाला जनतेने मतं द्यायची? तुम्ही बंद करा, राजकारण सोडून द्या. तुम्हाला जर जनतेसाठी लढता येत नसेल तर राजकारण सोडून द्या. अजित पवारांना सवाल केला पाहिजे. ते येत आहेत मान तालुक्यात, तर त्यांना सवाल केला पाहिजे की तुमचं सरकार असं खोटे गुन्हे दाखल करतंय, पोलीस अत्याचार करतायत, पोलीस हिटलर सारखे वागतायत. आणि अजित पवारांनी सुद्धा याच्यावर बोललं पाहिजे. अजित पवारांना लोकांनी सवाल केला पाहिजे, अनिल देसाईंनी सवाल केला पाहिजे, कारण ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. आणि मला खात्री आहे की अनिल देसाई ही बाब अजित पवारांच्या निदर्शनास आणू देतील की बाबा आमच्यासारख्या विरोधकांना, म्हणजे ते जे विरोधक आहेत तर त्या विरोधकांच्या वर पोलीस कसे अत्याचार करतायत, पत्रकारांवर कसे अत्याचार करतायत, कसे खोटे गुन्हे दाखल करतायत आणि ह्या सगळ्यांवर न्यायालयाने कसे ताशेरे ओढलेत, हे तुम्ही निदर्शनास आणून द्यावं अशी माझी विनंती आहे. मी एक पत्रकार म्हणून, अनिल देसाई हे एक जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि ह्या सरकारचा एक महत्वाचे मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत मान तालुक्यात, तर त्यांच्या हे निदर्शनास आणून द्यावं. काही नाही बोलता आलं तर किमान हे न्यायालयाची कागद आहेत ना, हे तरी अजित पवारांना दाखवावीत. ही कागद न्यायालय अजित पवारांना दिली पाहिजेत. आणि अजित पवार ह्या न्यायालयाने काय म्हटलंय ह्याच्यावर जर त्या स्टेजवरून काही बोलणार असतील तर त्यांच्या येण्याला महत्व आहे. नाहीतर अजित पवारांनी मान तालुक्यात येऊ नये, कारण तुमचं सरकार काय अत्याचार करतंय त्या अत्याचारावर न्यायालय काहीतरी म्हणतंय, त्याची दखल अजित पवारांनी घेतली पाहिजे आणि त्यांनी बोललं पाहिजे. नाहीतर मग त्या येण्याला काय अर्थ नाही. तुम्ही फक्त तुमच्या राजकीय स्वार्थासाठी येताय असं होईल, तुम्ही जनतेसाठी येत नाही असा अर्थ होईल. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मी 102 दिवस तुरुंगात राहून आलेलो आहे. का तुरुंगात गेलो होतो तर भाजप सरकारने, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने त्यांच्या गृह खात्याने माझ्यावर तब्बल 4 खोटे गुन्हे दाखल केले होते आणि त्या 4 खोट्या गुन्ह्यांखाली मी कारागृहात होतो. 102 दिवस मी कारागृहात आणि पोलीस कोठडीत राहिलेलो आहे. आणि त्यानंतर मी काही 1-2 महिन्यापूर्वी मी तुरुंगातून बाहेर आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केलेले होते तर त्यातल्या मी 5 कोटीच्या खंडणीचा माझ्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी जो गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यावर न्यायालयाने कसं म्हटलेलं आहे, कसे नाराजी प्रकट केलेली आहे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले म्हणून, याविषयी मी यापूर्वीच सांगितलेला आहे. तो भाग जरूर सर्वांनी बघावा. तो व्हिडिओ मी पब्लिश केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या एका गुन्ह्याबद्दल सांगणार आहे. तो जो एफआयआर आहे तो 1 कोटीच्या खंडणीबद्दलचा एफआयआर आहे. आणि अनेक लोकांमध्ये गैरसमज आहे. लोकांना वाटतं की खरंच ही 1 कोटीची खंडणी स्वीकारली गेली होती की काय. ती खंडणी, 1 कोटीची खंडणी संबंधित महिलेने, म्हणजे माझ्यासोबत जे काही अन्य लोकांना आरोपी बनवण्यात आले होते त्याच्यामध्ये एका महिलेला आरोपी बनवण्यात आले होतं आणि तिने 1 कोटी रुपये घेतले. तिला पोलिसांनी, LCBने रंगे हात पकडलं गेलं. अशा पद्धतीच्या बातम्या आमच्या पत्रकार बांधवांनी प्रसिद्ध केलेल्या होत्या. सगळ्या वृत्तपत्रांमध्ये जवळपास प्रसिद्ध झालेल्या होत्या, सगळ्या न्यूज चॅनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये, प्रेक्षकांमध्ये, सामान्य जनतेमध्ये, विचारवंतांमध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, प्रशासकीय क्षेत्रामध्ये सगळीकडेच असं चित्र तयार झालं की जयकुमार गोरे यांच्याकडे संबंधित महिलेने, म्हणजे जे स्वतः जयकुमार गोरे असतील किंवा त्यांच्या कुणातरी कार्यकर्त्यांकडे 1 कोटी रुपये संबंधित महिलेने मागितले आणि जयकुमार गोरे यांच्या
हितचिंतकांनी ते 1 कोटी रुपये संबंधित महिलेला नेऊन दिले. त्या संबंधित महिलेने ते 1 कोटी रुपये स्वीकारले आणि ते स्वीकारत असताना सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक खातं असेल किंवा सातारा पोलीस असतील तर यांनी रंगेहात त्या महिलेला पैसे घेताना पकडलं. अशा पद्धतीचा प्रचार त्यावेळी झालेला होता. मी तर त्यावेळी तुरुंगात होतो. मला 12 दिवस ऑलरेडी झालेले होते, कारण माझ्यावर यापूर्वी अॅट्रॉसिटी आणि त्यानंतर 5 कोटी रुपयांची खंडणी अशा प्रकारचे 2 खोटे गुन्हे दाखल झालेले होते आणि त्यासाठी मी तुरुंगात होतो. त्यामुळे या 1 कोटी रुपयाच्या खंडणी प्रकरणाशी तसा माझा काही संबंध नव्हता, मला ते माहिती नव्हतं. परंतु त्या महिलेला रंगेहात, तथाकथित रंगेहात, म्हणजे ते कसं खोटं होतं हे मी तुम्हाला पुढे आता सांगेनच. म्हणजे मी सांगेन म्हणण्यापेक्षा न्यायालयाने त्याच्यावर काय म्हटलंय ते मी पुढेच सांगेनच. आणि त्या 1 कोटीच्या खंडणी प्रकरणात संबंधित महिलेला अटक केल्यानंतर प्रकरणामध्ये पुढच्या काही दिवसानंतर अनिल सुभेदार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षाचे सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनाही अरेस्ट केलं होतं. आणि 3रा आरोपी मला अरेस्ट केलं होतं. ते साधारण पुढच्या 8-10 दिवसानंतर मला त्या 1 कोटीच्याही गुन्ह्यामध्ये मला पोलिसांनी ताब्यात घेतलं, नंतर अटक केली. तर माझ्या हातामध्ये म्हणजे सातारा सत्र न्यायाधीशांनी, सातारा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आदरणीय श्री S.R. तांबोळी यांनी मला जामीन देताना, हे जामिनाचं माझ्याकडे कागदपत्र आहे, माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहे, ऑर्डर आहे. तर मला जामीन देताना काय म्हटलेलं आहे आणि हे दुसरं डॉक्युमेंट्स आहे. हे संबंधित महिलेला जामीन देताना आदरणीय माननीय न्यायाधीशांनी काय म्हटलेलं आहे हे मी आता अख्ख्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो. ह्या दोन्ही कागदपत्रांमध्ये काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना जसंच्या तसं वाचून दाखवणार आहे. आणि तुम्हाला सांगतो की न्यायाधीशांनी जे म्हटले ते अतिशय गंभीर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जर काँग्रेस राष्ट्रवादीचं जर सरकार असतं आणि अशा पद्धतीचं एखाद्या मंत्र्यावर न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले असते, तर देवेंद्र फडणवीस विरोधात असते, विरोधी पक्षनेते असते, तर तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीसांनी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय ते गप्प बसले नसते. इतके गंभीर ताशेरे, गंभीर निरीक्षणं माननीय न्यायाधीशांनी, माननीय न्यायालयाने नोंदवलेली आहेत. परंतु सध्या देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, विरोधी पक्ष दुबळे आहेत, विरोधी पक्ष म्हणजे सत्तेत आहे की नाही, आता राहुल गांधी रान पेटवलेलं आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्ष जिवंत असल्याची थोडीशी तरी लोकांना वाटू लागलेलं आहे की बाबा विरोधी पक्ष आहे जिवंत. परंतु महाराष्ट्रात तरी तशी परिस्थिती दिसत नाही. अन्यथा देवेंद्र फडणवीसांसारखा खमका विरोधी पक्ष नेता जर असता तर अशा मंत्र्याची 100% राजीनामा घेतल्याशिवाय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते म्हणून गप्प बसले नसते. परंतु दुर्दैवाने ते मुख्यमंत्री आहेत आणि दुर्दैवाने त्यांनीच या नेत्याला मंत्री बनवलेलं आहे. किंबहुना या नेत्याला ते आटोकाट वाचवण्याचा प्रयत्न करतायत. किंबहुना याच नेत्यासाठी ते विधान भवनाच्या पवित्र, विधानसभेच्या पवित्र सभागृहामध्ये ठार आणि भयानक पद्धतीने खोटं बोललेले आहेत. कोण? देवेंद्र फडणवीस खोटं बोललेले आहेत, थापा मारलेले आहेत. आणि न्यायालयाने जे काही ह्या 1 कोटीच्या खंडणी प्रकरणामध्ये स्वतःची निरीक्षणं नोंदवलेली आहेत, ती नोंदवलेली निरीक्षणं आणि देवेंद्र फडणवीस सभागृहात जे बोलतायत त्याच्यामध्ये परस्पर विरोधाभास आहे. आणि ही निरीक्षणं लक्षात घेतली, वाचली तर असं सिद्ध होतंय की देवेंद्र फडणवीस सभागृहात खोटे बोललेले आहेत. तर देवेंद्र फडणवीस सभागृहात नक्की काय बोलले होते आणि ह्याच्यात काय म्हटले, ह्यासाठी मी स्वतंत्र एक व्हिडिओ बनवतो, 1-2 दिवसातच बनवतो. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या मुद्द्यावर बोलतायत नेमकं त्याच मुद्द्यावर न्यायाधीश कसं उलटी, म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं विधान खोटं पडेल अशा पद्धतीनेच न्यायालयाने कसे दुसरी बाजू सांगितलेली आहे हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. आता फक्त याच्यामध्ये श्री जयकुमार गोरे यांनी जे 1 कोटी रुपयांचं खंडणीचं प्रकरण कशा पद्धतीने घडवून आणलं यावर न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा मी
पहिल्यांदा मला जामीन देताना न्यायालयाने काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया. तर न्यायालयाने पान क्रमांक 4 वर असं म्हटलेलं आहे, त्यात न्यायालय असं म्हणतंय की द FIR shows that Shahid discussed with the informant about the definition made by applicant and co-accused XYZ, म्हणजे त्या महिलेचं नाव आहे. Beside this, there is no allegation against the applicant. म्हणजे न्यायालय असं म्हणतंय की FIR मध्ये असं नमूद केलेलं आहे की शाहिद इनामदार कोण आहेत, तर जयकुमार गोरे यांच्याकडे संबंधित महिलेने 1 कोटी रुपये मागितले किंवा संबंधित महिलेला 1 कोटी रुपये हवे आहेत आणि हे 1 कोटी हे शाहिद इनामदार जे वकील आहेत त्या वकिलांकरवी 1 कोटी रुपये मागितले होते, अशा पद्धतीचं FIR झालेला होता आणि म्हणून अटक करण्यात आली होती आम्हाला सगळ्यांना. तर त्याच्यामध्ये ते जे शाहिद इनामदार आहेत, तर न्यायाधीश असं म्हणतात की FIR असं सांगतोय की शाहिद डिस्कस्ड विथ द इन्फॉर्मंट, म्हणजे जो तक्रारदार आहे, शाहिद इनामदार आणि तक्रारदार अशी चर्चा करतायत की डिफेमेशन मेड बाय ऍप्लिकंट अँड को अक्युज्ड, म्हणजे मी आणि संबंधित महिला आम्ही दोघांनी मिळून बदनामी केलेली आहे. कुणाची? तर म्हणजे इथं जरी नाव नमूद केलं नसलं तरी आम्ही जयकुमार गोरेंची बदनामी केलेली आहे असं त्या FIR मध्ये नमूद केलेलं आहे. बिसाइड दिस, म्हणजे असं जरी FIR मध्ये म्हटलं असलं तरी देर इज नो ॲलिगेशन अगेन्स्ट द ऍप्लिकंट, परंतु तसा कुठलाच आरोप ऍप्लिकंट म्हणजे माझ्यावर तुषार खरातवर असा काही कुठला आरोप दिसतच नाही. म्हणजे हे डिस्कस करतायत, परंतु तसा आरोप म्हणजे कशा पद्धतीची बदनामी केली, काय केली, अशा पद्धतीचा आरोप दिसत नाही. पुढे न्यायाधीश असं म्हणतात की इट प्रायमा फेस डझंट अपिअर दॅट द ऍप्लिकंट इज मेंबर ऑफ द कॉन्स्पायरसी, म्हणजे ते असं म्हणतात की असं काही षडयंत्र रचलं गेलं होतं. तर अशा षडयंत्र रचणाऱ्यांचा सदस्य ऍप्लिकंट म्हणजे मी, षडयंत्र रचणारे कोण होते, तर ह्यांनी असं एक 111 कलम लावलं होतं आणि त्या 111 कलमा अंतर्गत संघटितपणे असा जयकुमार गोरे यांच्या विरोधात बदनामीचा कट रचला गेला. आणि त्याच्यामध्ये कोण कोण होतं, तर मी, ती महिला, अनिल सुभेदार, प्रभाकर देशमुख, त्याच्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर, त्याच्यानंतर अनेक नाव 19 जणांना त्यांनी नोटिसा बजावलेल्या होत्या. अनिल देसाई असतील, त्याच्यानंतर रणजित देशमुख असतील, प्रभाकर घारगे असतील, अशा अनेक 19 जणांचं आमचं म्हणजे टोळी जणू एक टोळी आहे की काय अशा पद्धतीचा आमच्यावर कलम लावली गेली होती. 111 आता नवीन BNS कायद्याअंतर्गत कलम झालेला आहे. तर ते कलम लावलं गेलं होतं, परंतु न्यायाधीश काय म्हणतायत की सकृतदर्शनी असं दिसतच नाही की जे म्हणजे तुषार खरात जे आहेत हे ह्या षडयंत्राचे सदस्य आहेत असं काय दिसत नाही, असा काय कुठला पुरावा नाही. न्यायालय म्हणताय की देर इज नो प्रायमा फेस केस फॉर द ऑफेन्स अलेज्ड अगेन्स्ट द ऍप्लिकंट, म्हणजे तुषार खरात यांच्या विरोधात अशी काही केस सकृतदर्शनी प्रथमदर्शनी अशी काही केस बनू शकत नाही, अशी काही केसच दिसू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. पुढं म्हणजे पान नंबर 4 वरच परिच्छेद क्रमांक 7 मध्ये न्यायाधीश असं म्हणतायत की हाऊएव्हर इन द अब्सेन्स ऑफ द ट्रान्सक्रिप्ट ऑफ द कॉल इट इज डिफिकल्ट टू इन्फर कॉन्फरन्सिंग. आता बघा की हे जे मंत्री महोदय आहेत आणि पोलीस आहेत हे बाहेर मीडियाला काय सांगत होते आणि मीडिया सुद्धा जे वृत्तपत्र असतील किंवा चॅनल असतील हे डोळे मिटून बातम्या देत होते. काय म्हणत होते बातम्यांमध्ये, तर माझे किंवा आता हे माझा जामीन अर्ज आहे त्यामुळे माझ्या संदर्भात मी बोलतो की माझे वेगवेगळ्या लोकांना कॉल झालेले आहेत. कुणी असतील म्हणजे ती महिला असेल किंवा अनिल सुभेदार असतील किंवा रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा प्रभाकर देशमुख असतील किंवा अन्य कुणी, जसं मी मगाशी बोललो जे नावं घेतलेले आहेत 19, तर ह्या 19 जणांना जे आम्ही कॉल केलं तर त्या कॉलमध्ये नक्की काय आम्ही बोललोय
ह्याचं कुठलंच ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय की आमचं जे काय बोलणं झालंय, काय बोललोय आम्ही, हे न्यायालयासमोर सादर केलं पाहिजे ना. ज्यावेळी न्यायालयाच्या समोर सादर केल्यानंतर त्यात आम्ही काही गंभीर बोललो असेल तर मग आम्ही षडयंत्र रचलंय असं प्रूव्ह करता येईल. परंतु पोलिसांनी असं कुठलंही आमचं संभाषण न्यायालयाच्या समोर सादरच केलं नाही. आणि तुम्हाला सांगतो ते सादर करू शकत नाही, कारण असं काय झालेलंच नाही, असलं काही षडयंत्र वगैरे रचलेलंच नाही. असे बदनामीचं षडयंत्र असतात काय, बदनामीचं षडयंत्र असे रचले जात असते तर सगळ्याच पत्रकारांच्या विरोधात दररोज गुन्हे दाखल होतील. तर न्यायालय असं म्हणतंय की इन द अब्सेन्स ऑफ द ट्रान्सक्रिप्ट ऑफ द कॉल इट इज डिफिकल्ट टू इन्फर कॉन्स्पायरसी. म्हणजे जर त्या कॉल आमचे एकमेकांमध्ये जे काही कॉल झालेत आणि त्याचं काही ट्रान्सक्रिप्ट जर नसेल समोर, तपशीलच नसेल, तर ते षडयंत्र झाले असं म्हणणं अवघड आहे असं न्यायालयाला म्हणायचं आहे. आता पुढं फार मोठे बोललेत, पुढे जे नमूद केले न्यायालयाने ते फार मोठं आहे. काय म्हटलंय न्यायालयाने? पीपल इन्व्हॉल्ड इन द पॉलिटिकल लाईफ युज्ड टू रिमेन इन टच विथ इच अदर. म्हणजे राजकारणामध्ये सक्रिय असलेली लोक एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात. पुढे न्यायालय असं म्हणतंय की ऍप्लिकंट इज अ जर्नलिस्ट. म्हणजे मी पत्रकार आहे, जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार, अर्जदार म्हणजे तुषार खरात हे पत्रकार आहेत. ही वुड बी इन कॉन्टॅक्ट विथ व्हेरियस पीपल. म्हणजे तुषार खरात हे पत्रकार आहेत आणि ते अनेक लोकांच्या संपर्कात राहू शकतात. पुढं हेन्स आय फाइंड नो सबस्टन्स इन द सबमिशन ऑफ स्पेशल पीपी फॉर द स्टेट. तर न्यायाधीश म्हणतायत की मला याच्यामध्ये पुरेसा बळकट पुरावा, म्हणजे जे सरकारी वकील आहेत ते जे सांगतायत की तुषार खरात असतील किंवा अन्य आम्ही आरोपी असो, आम्ही अनेकांना फोन केलेले होते. आणि मग किती फोन केले होते तर कधी 71, कधी 100, असे काय काय आकडे सांगितलेले गेलेले आहेत. तर खरं तर ही संख्या ही खोटारडीच आहे, त्याच्यावर मी पुढे सांगेन किंवा जमलं तर या व्हिडिओमध्येही बोलेन. तर त्यांनी नुसते आकडेवारी हे केली की ह्याने अमक्याने एवढे कॉल त्याला केलेत, तमक्याने तेवढे कॉल केलेत. इव्हन माझ्याविषयी तर इतकं खोटं देवेंद्र फडणवीस सभागृहात बोललेत की मी सुप्रिया सुळेंना फोन केले होते, मी रोहित पवारांना फोन केले होते. अहो 5-6 महिन्यामध्ये जेमतेम 2-3 फोन माझे सुप्रिया सुळे किंवा रोहित पवारांना झाले असतील. त्याच्यापेक्षा जास्त माझे फोन त्या राम शिंदे आणि गोपीचंद पडळकरला आहेत. मग ते गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे यांना बी ह्या आमच्या ह्या तथाकथित षडयंत्रामध्ये त्यांनाही आरोपी बनवायला पाहिजे. इतके जास्त माझे फोन आहेत, कितीतरी जास्त अन्य लोकांना आहेत. आता 2 ते 3 कॉल झाले आहेत म्हणून काही आम्ही षडयंत्र रचना सार्थ होऊ शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो माझं आणि सुप्रिया सुळे ताईंचं एका शब्दानेही कधीच जयकुमार गोरे या विषयावर, म्हणजे जयकुमार गोरेंनी त्या महिलेला कसा त्रास दिला या विषयावर कधीच बोलणं झालेलं नाही. पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात खोटं बोलले. त्याच्यानंतर रोहित पवारांचा आणि माझा, म्हणजे रोहित पवार, मी आणि संजय राऊत, आमच्या तिघांवर जयकुमार गोरे यांनी विधानसभेमध्ये हक्कभंग दाखल केला. म्हणून म्हणजे हक्कभंग का दाखल केला तर त्या महिलेविषयी मी बातमी दिली, संजय राऊत बोलले, त्यानंतर रोहित पवार थोडेफार बोलले, म्हणून आमच्या तिघांवर एकत्र हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता विधानसभेमध्ये. त्यावेळी माझं आणि रोहित पवारांचं बोलणं झालं, संजय राऊतांचं आणि माझं तर आज तागायत बोलणं नाही झालं. SMS फक्त 1-2 झालेले आहेत, आज तागायत बोलणं झालेलं नाही. आणि ह्या आमच्या म्हणजे मी आणि अन्य काही लोकांनी जे काही कथित जयकुमार गोरेंच्या विरोधात षडयंत्र रचलंय त्याच्यामध्ये प्रभाकर देशमुख, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचाही सहभाग आहे. अशी अत्यंत लोणकडी थाप जयकुमार, माफ करा, अशी लोणकडी थाप जयकुमार गोरे यांनी मारली होती. आणि देवेंद्र फडणवीस तर सभागृहामध्ये बोलले होते, अत्यंत खोटारडे बोललेले होते. ते काय बोलले होते मगाशी बोलत होते, ते काय बोलले होते आणि न्यायालयाने काय म्हटले हे मी याच्यावर दुसरा स्वतंत्र व्हिडिओ तयार करतो. तर माझं तसं काय त्यांच्याशी जयकुमार गोरे यांच्याविषयी अजिबात बोलणंच झालेलं नव्हतं. आणि मी सुप्रिया सुळेंना व्हिडिओ पाठवत होतो, असे अत्यंत थाप देवेंद्र फडणवीस यांनी पवित्र सभागृहात मारली होती. असे काही कुठलेच व्हिडिओ सुप्रिया सुळेने पाठवलेले नाहीत. मी बातमी, एखादा व्हिडिओ युट्यूबवर टाकल्यानंतर ती बातमी, त्या बातमीची, त्या व्हिडिओची लिंक आम्ही व्हायरल करतो, सगळ्याच लोकांना करतो. तशा पद्धतीची व्हायरल केलेल्या लिंक सुप्रिया सुळेंना गेलेल्या आहेत.
तशाच पद्धतीचे लिंक माझ्या मोबाईलमध्ये जवळपास 10,000 कॉन्टॅक्ट्स आहेत. त्या 10,000 साधारण 5 ते 10,000 लोकांकडे माझ्या लिंक्स जातात. तशा त्या सुप्रिया सुळेंकडे गेलेल्या आहेत, त्या पत्रकारांकडे जातात, भाजपच्या लोकांकडे जातात, सगळ्यांकडे जातात. मग असं तुम्हाला ह्या षडयंत्रामध्ये म्हणजे मी असे लिंक व्हिडिओच्या पाठवतो म्हणून अशा 10,000 लोकांना तुम्हाला ह्या षडयंत्राचा भाग बनवावा लागेल. तर देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने सभागृहात खोटे बोलले होते. आणि न्यायालय काय म्हणतंय की जे राजकारणामध्ये लोक सक्रिय आहेत ते एकमेकांना फोन करतात, त्याच्यात नवल काय. आणि तुषार खरात हे तर पत्रकार आहेत, ते तर विविध लोकांच्या संपर्कात राहू शकतात. म्हणजे मला जे लोक फोन करतात किंवा माझे जे सोर्स आहेत त्यांनी आता मला फोन करायला किंवा माझ्या संपर्कात राहायला काहीही घाबरण्याचं कारण नाही. अनेक जण घाबरतात, पोलीस आपल्यावर वॉच ठेवतात. अजिबात घाबरायचं कारण नाही. पोलीस हे भाजपच्या मंत्र्यांचे घरगडी असल्यासारखे वागतात, त्यांचे चमचे असल्यासारखे वागतात. हा माझा स्पष्ट पुराव्यासहितचा आरोप आहे. तर मला फोन करणाऱ्यांनी अजिबात घाबरायचं कारण नाही. मला न्यायालयानेच एक प्रकारचं सर्टिफिकेट दिलेलं आहे की तुषार खरात विविध लोकांना फोन करू शकतात. मला कुणालाही फोन करायला काहीही अडथळा नाही. आणि मी फोन बातम्यांसंदर्भातच करतो, लोकांकडून माहिती घेण्यासाठी करतो, षडयंत्रासाठी मी करत नाही. मी एक लोकशाहीतला प्रमुख घटक आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला पाहिजे. सत्ताधारी काही चुकीचं करत असतील तर त्या चुकीच्या गोष्टी सवाट्यावर आणण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला संविधानाने दिलेलं आहे, त्या माध्यमातून मी हे सवाट्यावर आणण्याचं काम केलेलं आहे. अजूनही पुढे करेन, आणखी नेटाने काम करणार आहे मी. तर हे षडयंत्र होऊ शकत नाही. आणि हे जे लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे, संविधानाने जो दिलेला अधिकार आहे, त्यानुसार लोक माझ्याशी बोलू शकतात. तुषार खरात तर विविध लोकांना संपर्क करू शकतात असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि न्यायालयाने म्हटलंय की जे सरकारी वकिलांनी जे काही जयकुमार गोरे किंवा पोलिसांची जी काही बाजू मांडलेली आहे त्याच्यात काय फार बळकटी नाहीये असं न्यायालय म्हणतायत. पुढं आपण बघूया. पुढचे पान नंबर 5 वर परिच्छेद क्रमांक 10. तर परिच्छेद क्रमांक 10 मध्ये न्यायालय काय म्हणतायत की तर आमच्यावर जे कलम 111 लावले माझ्यावर, तर त्या कलम 111 काय आहे, आताचं नवीन BNS ऍक्ट आहे, तर तो कलम काय आहे की म्हणजे ते कलम कुणासाठी लावलं जातं, तर अपहरण करणे, दरोडा घालणे, वाहन चोरी करणे, खंडणी, जमीन हडप करणे, सुपारी घेऊन हत्या करणे, मोठा आर्थिक गुन्हा करणे, सायबर गुन्हा करणे, मानवी तस्करी करणे, अंमली पदार्थांचा व्यापार करणे, शस्त्रे किंवा बेकायदेशीर वस्तू किंवा सर्व्हिसेस सेवा करणे, वेश्या व्यवसाय किंवा खंडणीसाठी तस्करी करणे, लोकांची म्हणजे खरेदी विक्री करणे. तर अशा पद्धतीचे बेकायदेशीर कृत्य निरंतरपणे करत राहणे. तर हे निरंतरपणे संघटितपणे म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांनी एकत्रित मिळून अशा पद्धतीचे जे आता मी हे भयानक गुन्हे सांगितले असे गुन्हे करणाऱ्या लोकांच्या विरोधात कलम 111 लावलं जातं. ते कलम आम्हाला लावले म्हणजे बघा, मी निरंतरपणे दररोज दैनंदिन काय करत असतो, तर व्हिडिओ बनवत असतो, वाचन करत असतो, लिखाण करत असतो, बातम्या करत असतो, वेगवेगळ्या राजकीय लोकांना अगदी भाजपपासून सगळ्याच किंवा अधिकाऱ्यांना भेटत असतो वगैरे. हे माझं दैनंदिन जीवन आहे. बातम्या करत असतो. हे 25 वर्ष हे झालं, हे माझं हे रोजचं हेच काम आहे. आणि ह्या पोलिसांनी माझ्यावर कुठलं कलम लावले तर 111. मी अठ्ठल गुन्हेगार आहे. संघटितपणे खंडणी, दरोडे घालतो, लोकांचे अपहरण करतो, जमिनी बळकावतो, असलं कलम माझ्यावर लावलंय. मलाच ते हसू येत होतं आणि अजूनही हसायला येतं सांगताना. तर न्यायालयाने म्हणजे कान उपटले त्यांचे. न्यायालयाने असं म्हटलंय त्याच्यामध्ये की हे कलम लावताना ह्यांनी काय केलंय की माझ्यावर यापूर्वी मुंबईत 1-2 माझ्या कार्यालयामध्ये विनयभंगाचे 2 आरोप झाले. ते खोटे आहेत, पण ठीक आहे, ते माझ्यावर आरोप करणारे बिचारे गरीब आहेत म्हणून आपण त्यांच्यावर जास्त टीका मी यापूर्वी केली नाही, करू बी नाही. मग आपल्यापेक्षा जो दुबळा मनुष्य असतो त्याच्यावर कधी आपण हे करू नये. आणि ते ऑफिसमधल्या राजकारणातून ते झालेले हे होतं आणि
त्याच्यामध्ये मला त्या म्हणजे सकाळच्या ऑफिसमध्ये असताना त्याच्यातून ऑलरेडी मला सकाळने निर्दोष हे केलेलं आहे. पण ठीक आहे, बदनामी करण्यासाठी कोणाला काही बोंबलता येतं, बोंबलू द्या, बोंबलणार आहे ना, आपण फार काही लक्ष द्यायचं काही कारण नाही. परंतु त्या 2 FIRचा उल्लेख पोलिसांनी कोर्टासमोर करून मला 111 कलम लावलं होतं. तर न्यायालयाने असं म्हटलंय की न्यायालयाने 2 निकालांचा आंध्र प्रदेश उच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालय या 2 उच्च न्यायालयांचे संदर्भ दिलेले आहेत. आणि त्याच्यात 17 न्यायाधीशांनी असं म्हटलंय की जर हे 111 कलम लागू करायचं असेल तर हे जे वर अट्टल गुन्ह्यांची जी काही यादीत दिलेली आहे ह्याच्यातल्या हे गुन्हे ह्या आरोपांखाली त्या व्यक्तीच्या विरोधात कमीत कमी 2 चार्जशीट दाखल झालेल्या असल्या पाहिजेत. आणि असलं काही, मी गुन्हेगार नाही, मी पत्रकार आहे, मी काही संघटितपणे कुणाच्या घरी दरोडे घालत नाही, वेश्या व्यवसायामध्ये महिलांना ढकलत नाही, मी महिलांची खरेदी विक्री करत नाही, मी अंमली पदार्थाचा व्यापार करत नाही, मी सायबर गुन्हे केलेले नाहीत, मी कुणाच्या सुपाऱ्या घेतलेल्या नाहीत, कुणाकडनं खंडण्या घेतलेल्या नाहीत, कुणाचं अपहरण केलेलं नाही, कुणाचा आर्थिक गुन्हा केलेला नाही, शस्त्र, बंदुका, तलवारी असलं काही मी बाळगत. शस्त्र, आमचं शस्त्र बघा हे आहे पेन, हे आमचं शस्त्र आहे. आता हे शस्त्र बाळगलं, पेन बाळगलं म्हणून तुम्ही आमच्यावर जर गुन्हा दाखल होत असेल तर ते जरूर करू शकता. असे 100 गुन्हे केले तरी चालतील. आम्ही हातात पेन बाळगला, पेनाने वार केले, ते करा. तर ह्या अशा पद्धतीचे गुन्हे किंवा त्यांच्यावर FIR दाखल असेल तर 111 कलम लागू शकतं असं न्यायालय म्हणतंय. आणि माझ्यावर काही तसले हे नाहीत. आणि न्यायालयाने अतिशय भयानक असं म्हटलंय पुढं, म्हणजे लाज काढली पोलिसांची. न्यायालय असं म्हणतंय हे 111 कलम लावताना परिच्छेद क्रमांक 14 मध्ये न्यायालयाने असं म्हटलेलं आहे, इट सीम्स दॅट इट हॅज बीन इन्वोक्ड विदाउट ऍप्लिकेशन ऑफ माइंड. म्हणजे हे 111 कलम लावताना डोक्याचा वापर केलेला नाही. म्हणजे हे कुणासाठी ही चपराक आहे तर पोलिसांसाठी. पोलिसांनी डोक्याचा वापर केलेला नाही. तिथं पोलीस हा शब्द न्यायालयाने वापरला नसला तरी ते पोलिसांना लागू होतो की पोलिसांनी डोक्याचा वापर केलेला नाही हे कलम 111 संघटित गुन्हेगारीचं कलम लावताना, असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर आणि त्यामुळे मला न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने तर म्हणजे असं म्हटलं होतं की न्यायालयाने परिच्छेद क्रमांक 15 मध्ये काय म्हटलंय, देर इज नो प्रायमा फेस केस अबाउट द डिमांड ऑफ मनी बाय द अप्लिकंट. म्हणजे तुषार खरात यांनी तुषार खरात यांनी पैसे मागितलेत असं सकृतदर्शनी दिसत नाही, तशी केसच बनू शकत नाही. म्हणजे मी खंडणी मागितलेली नाही आणि मी काही संघटितपणे राजकीय लोकांशी संपर्क साधून काही कट रचलाय, षडयंत्र रचलंय, असं काहीही झालेलं नाही असं 17 न्यायाधीशांनी नमूद केलेलं आहे. मी न्यायालयाचे जाहीर आभार मानतो. मी न्यायालयाला अंतःकरणापासून मी वंदन करतो. हे केवळ माझं व्यक्तिगत वंदन नाही तर सामान्य जनतेच्या वतीने आमच्या पत्रकार कम्युनिटी आहे, आमच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने मी न्यायालयाचे जाहीर आभार मानतो. मी नतमस्तक होतो की जे सत्य आहे, जे तथ्य आहे ते न्यायालयाने समोर आणलेलं आहे. आणि म्हणून मला तर जेलमध्ये जे घातलं ते कमीत कमी 3-1 वर्षासाठी मला बाहेर येऊ द्यायचं नव्हतं. अशा पद्धतीने पोलीस आणि आदरणीय जयकुमार गोरे यांचा प्रयत्न होता. परंतु तो प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडलेला आहे. कारण आम्ही सत्य आहोत, आमची बाजू सत्य आहे. जयकुमार गोरे आणि पोलीस आणि सरकार, देवेंद्र फडणवीस यांचं ग्रह खातं खोटं आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आलं. म्हणून न्यायालयाने मला लगेच जामीन दिलेला आहे. मी संबंधित महिला जी होती, आता त्या महिलेने तुमच्या सगळ्या डोक्यात येईल की त्या महिलेने 1 कोटी रुपये खरंच मागितले होते का? त्या महिलेविषयी न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, म्हणजे तुषार खरात तुम्ही तुमच्याविषयी सांगितलं, त्या महिलेविषयी काय? तर तुम्हाला सांगतो, तमाम महाराष्ट्रातील जनतेला मी सांगतो, त्या महिलेच्या जामीन
ऑर्डरवर महिलेला जामीन देताना जे न्यायालयाने म्हटलेलं आहे ते तर माझ्यापेक्षा अतिशय भयानक पद्धतीने श्री जयकुमार गोरे आणि तक्रारदार असतील, पोलीस असतील यांच्यावर प्रचंड नाराजी न्यायालयाने व्यक्त केलेली आहे. आणि जे म्हटलेलं आहे ते मगाशी मी जे म्हटलो की असं जर काँग्रेसचं सरकार असतं आणि एखाद्या मंत्र्यावर जर अशा पद्धतीची टीका केली असती तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असते तर त्यांनी अशा मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय ते गप्प बसले नसते. तर ते काय भयानक पद्धतीने न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत ते आपण बघूया. त्या महिलेचे जे वकील होते एन एम गोडसे, म्हणजे माझी जी बाजू मांडली होती न्यायालयामध्ये ते सातारचे वकील आदरणीय राजेंद्र गलंटे यांनी माझी बाजू मांडली होती, मजबूत बाजू मांडली होती त्यांनी. मी जसं न्यायालयासमोर नतमस्तक झालो तसे मी माझे वकील राजेंद्र गलंटे यांना सुद्धा त्यांच्यासमोर सुद्धा मी नतमस्तक होतो की त्यांनी माझी फार चांगली बाजू मांडली. माझ्या बाकीच्या 3 केसमध्ये एन एम गोडसे हे वकील होते, परंतु या केसमध्ये एन एम गोडसे हे त्या महिलेचे वकील होते. तर एन एम गोडसे यांनी काय सांगितलं होतं की या महिलेने 1 कोटी रुपये वगैरे असं मागितलेलेच नाहीत आणि ते कसं खोटं आहे, तो कसा बनाव रचलेला आहे हे एन एम गोडसे यांनी माननीय न्यायालयासमोर मांडलेलं होतं सगळं. आता आमच्या वकिलांनी किंवा त्या महिलेच्या वकिलांनी न्यायालयासमोर काय मांडले हे मी जास्त विस्ताराने सांगत नाही, कारण प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं आहे की न्यायालयाने काय म्हटले, वकिलांनी काय म्हटले. ते आमचेच वकील होते, आमचीच बाजू मांडणार, पण न्यायालय कुणाची बाजू घेत नाही, न्यायालय सत्याची बाजू घेतात. तर न्यायालयाने काय म्हटले ते आपण बघूया आणि ते फार महत्वाचं आहे. न्यायालय असं म्हणतंय, द FIR prima facie doesn't show that applicant demanded any amount directly from the informant or Mr. Gore. The FIR shows that Mr. Gore gave application towards the informant and told to file it with Superintendent of Police Satara on 17/3/2025. The police inspector Mr. Devkar recorded his statement. तर न्यायालय असं म्हणतंय की FIR मध्ये असं कुठंच नमूद केलेलं नाही की त्या महिलेने जयकुमार गोरे यांच्याकडे पैसे मागितलेले आहेत. FIR असं सांगतोय की मिस्टर गोरे म्हणजे श्री गोरे यांनी जे इन्फॉर्मेंट आहेत तक्रारदार, तर यांना सांगितलं की सातारा पोलीस जे SP आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, त्यांना सातारा पोलिसांकडे तुम्ही ऍप्लिकेशन दाखल करा ह्या खंडणी प्रकरणातली. तर त्या तक्रारदाराने त्यानुसार त्या तक्रारदाराने तक्रार दाखल केली आणि त्या आधारे मिस्टर देवकर म्हणजे जे पोलीस ऑफिसर आहेत अरुण देवकर, तर यांनी 17 मार्च 2025 त्यांचा जबाब घेतलेला आहे. कोणाचा? तक्रारदाराचा. तक्रारदार कोण आहेत? ठीक आहे, जे कोणी तक्रारदार असतील ते शिंदे वगैरे काहीतरी नाव आहे त्यांचं. तर त्यात शिंदेंनी ऍप्लिकेशन केलं जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरून आणि त्यानुसार अरुण देवकर या ऑफिसरने जबाब त्यांचा नोंदवून घेतला. मग त्यानुसार पुढं काय झालं? त्यानंतर ही वेंट अलॉंग विथ द 2 पंच विटनेसेस इन द ऑफिस ऑफ शाहिद ऍट द प्लेस मीटिंग टूक प्लेस विथ ऍप्लिकंट अँड शाहिद. इन दॅट मीटिंग डिस्कशन टूक प्लेस अबाउट द अमाऊंट. म्हणजे त्यानुसार पहिल्यांदा जबाब नोंद झाला, अरुण देवकर यांनी जबाब नोंद करून घेतला. त्यानंतर तक्रारदार जे आहेत शिंदे, विराज शिंदे, ते शाहिद इनामदार जे ऍडव्होकेट आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये गेले, 2 पंचासहित ऑफिसमध्ये गेले. तिथं ती महिला सुद्धा होती आणि तिथं ती मीटिंग झाली. तर त्या मीटिंगमध्ये
म्हणजे ह्यांचं असं म्हणणं आहे की तिथं अमाऊंट मागितली गेली असं म्हणणं होतं. परंतु न्यायालय काय म्हणतंय बघा, हाऊएव्हर द एफआयआर डझंट शो दॅट इन द मीटिंग ऍप्लिकंट डिमांड एनी अमाऊंट. तिथं मीटिंग झाली परंतु मीटिंगमध्ये पैसे मागितले गेलेत असं त्या एफआयआर मध्ये कुठे नमूदच केलेलं नाही. बघा, तिथं मीटिंग झाली पण ते कशासाठी मीटिंग झाली, पैशासाठी झाली होती का, तर एफआयआर मध्ये असं कुठेही म्हटलं नाही की तिथं पैसे मागितले गेलेत. तर त्या मीटिंगमध्ये काय चर्चा झाली, डिस्कशन झाली, तर त्याचं ट्रान्सक्रिप्ट बहुधा म्हणजे ती मीटिंगचं छुप्या पद्धतीने रेकॉर्डिंग केलेलं आहे संवाद असे, आणि त्याचे ट्रान्सक्रिप्ट पोलिसांनी सादर केलेलं आहे. तर त्या ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय संवाद झाला तिथं, म्हणजे खंडणी मागितली का नाही, खंडणी मागितली किंवा नाही मागितली, हे सगळ्याच्या त्या मीटिंगमध्ये हे शाहिद इनामदार, संबंधित महिला, ऍडव्होकेट शाहिद इनामदार, महिला, 2 पंच आणि विराज शिंदे, तर यांच्यामध्ये काय चर्चा झाली, तर त्या चर्चेचं जे काही ट्रान्सक्रिप्ट जे आहे, वर्णन आहे, ते लेखी पोलिसांनी न्यायालयासमोर मांडलेलं आहे. तर त्यातल्या पहिल्या मीटिंगमध्ये काय म्हटलंय, द फर्स्ट पेज ऑफ द द फर्स्ट पेज ऑफ सेड ट्रान्सक्रिप्ट शोज दॅट शाहिद टोल्ड इन्फॉर्मंट not to talk about payment of money and he should hear her say and he had not discussed about money. It also shows that applicant will not talk about the money. तर त्या ट्रान्सक्रिप्टमध्ये काय म्हटलेलं आहे की शाहिद इनामदार त्या तक्रारदारांना म्हणजे विराज शिंदेना असं म्हणतायत की पैशाबद्दल अजिबात बोलू नका. पहिलं ती म्हणजे जी महिला आहे ती काय म्हणते ती ऐका, आणि त्या संपूर्ण ट्रान्सक्रिप्टमध्ये ती महिला कुठेच दिसत नाही पैसे मागते असं दिसतच नाही, असं न्यायालयाने स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या बैठकीमध्ये पैसे मागितले त्या महिलेने असं कुठेही दिसत नाही. आता पुढचं फार गंभीर आहे. द इन्फॉर्मंट रिपीटेडली मेड इन्क्वायरी अबाउट द डिमांड ऑफ मनी ऑर फ्लॅट. द कन्व्हर्सेशन ऑल्सो शोज दॅट ऍप्लिकंट टोल्ड इन्फॉर्मंट दॅट शी विल ऍक्ट ऍज पर से ऑफ मिस्टर गोरे. Throughout the conversation, it doesn't appear that she demanded any money. On the other hand, it shows that some defamatory letters were sent and she wanted that her defamation should be stopped. बघा, फार गंभीर आहे. न्यायालय असं म्हणतंय की ह्या थ्रूआउट कन्व्हर्सेशन मध्ये, ह्या सगळ्याच कन्व्हर्सेशन मध्ये महिला कुठेही पैसे मागत नाही, परंतु जो तक्रारदार आहे, कोण आहे तक्रारदार, विराज शिंदे, हाच म्हणतोय, त्याच्यात वारंवार रिपीटेडली असा शब्द वापरलाय, वारंवार तो असं काय म्हणतोय, द इन्फॉर्मेंट रिपीटेडली मेड इन्क्वायरी अबाउट द डिमांड ऑफ मनी ऑर फ्लॅट. म्हणजे हा तक्रारदारच वारंवार म्हणतोय पैसे, म्हणजे पैसे आणि फ्लॅट, म्हणजे तुम्हाला पैसे हवेत का, तुम्हाला फ्लॅट हवाय का, असं काहीतरी तो तक्रारदारच म्हणतोय त्या महिलेला की घ्या की पैसे, घ्या की फ्लॅट, तुम्हाला फ्लॅट हवाय का, तुम्हाला पैसे हवेत का, असं अशा पद्धतीचं काहीतरी बोललेलं आहे. म्हणजे पैसे आणि फ्लॅट याविषयी हा तक्रारदार बोलतोय, ती महिला कुठेही बोलत नाही, ती मागत नाही. इव्हन जे शाहिद इनामदार जे आहेत वकील, ते सुद्धा कुठे म्हणत नाहीत की बाबा ती महिला पैसे मागते किंवा तिला पैसे हवेत, असं ते कुठेच म्हणत नाही. उलट ते त्या तक्रारदारांना म्हणतायत, त्या विराज शिंदेला, की पैशाविषयी काही बोलू नका. ती महिलेचं म्हणणं दुसरंच आहे, ते काय ते ऐका, असं शाहिद इनामदार म्हणतोय. आणि हा जो तक्रारदार आहे ना, ते महिला काय म्हणते ह्याला काय महत्व नाही, हे स्वतःच म्हणणं रेटतोय पैसे आणि फ्लॅट संदर्भात. महिला कुठं काय बोलत नाही. तर पुढं काय म्हणजे ते महिलेला काय म्हणायचं होतं ते पुढे न्यायालयाने नमूद केलंय. ऑन द अदर हँड इट शोज दॅट सम डिफेमेटरी लेटर्स वेअर सेंट अँड शी वॉन्टेड दॅट हर डिफेमेशन शुड बी स्टॉप. तर ती महिला काय म्हणते की माझी बदनामी करणारे पत्र व्हायरल झालेत किंवा सर्क्युलेट झालेत, ती माझी बदनामी थांबवा. म्हणजे त्या महिलेला चिंता आहे की माझी बदनामी होते, तुम्ही माझ्याविषयी पत्र, माझं नाव रिव्हील केलंय, माझं नाव लोकांना उघड केलंय आणि तुम्ही माझी बदनामी करताय. ते बदनामीच्या चिंतेने ती महिला तिथं आलेली दिसते आणि ती माझी बदनामी थांबवा म्हणून सांगते. द ऍप्लिकंट insisted for agreement, म्हणजे ते जोर देते की बाबा हे थांबवा पहिलं माझे बदनामी. However, the informant again and again inquired about the demand of the money. बघा, न्यायालय म्हणतंय की तो जो तक्रारदार आहे विराज शिंदे,
तो मात्र वारंवार हीच चौकशी करतोय की म्हणजे पैसे, डिमांड ऑफ मनी. ती महिला कुठं पैसे मागत नाही, तिला त्यात इंटरेस्ट नाही. तिचा इंटरेस्ट कशात आहे की माझी बदनामी थांबवा, तुम्ही माझ्याविषयी पत्र हे करताय ते. आणि हा विराज शिंदे जो आहे ना, तो मात्र वारंवार पैसे पैसे घ्या, डिमांड ऑफ मनी, पैसे घ्या, हा स्वतःच वारंवार बोलतोय, असं न्यायालयाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे जाऊया. पुढं आणखी गंमतशीर आहेत. पुढं न्यायालय तर आदरणीय माननीय आपले राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सुद्धा टिप्पणी केलेली आहे पुढे. ते तर फार मजेशीर आहे. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका, मध्ये थांबू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही मध्येच थांबवला तर तुम्हाला हे नीट कळणार नाही, त्यात मजा नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका की जयकुमार गोरेंचं हे 1 कोटी रुपये किंवा एकूणच हे जे जयकुमार गोरेंचं हे जे 1 कोटी रुपयाचं जे प्रकरण आहे ते कसं शिजवलं गेलेलं आहे, ते हे माझे शेवटची सगळी पानं संपेपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. ते न्यायालयाने सांगितलं हे कसं शिजवलेलं आहे ते. हा, तर पुढं न्यायालय असं म्हणतंय, सेट ट्रान्सक्रिप्ट ऑल्सो डज नॉट शो दॅट ऍप्लिकंट डिमांड एनी अमाऊंट फ्रॉम इन्फॉर्मेंट ऑर फ्रॉम मिस्टर गोरे. बघा, न्यायालयाने परत परत ते निरीक्षणं नोंदवलेत की ह्या ट्रान्सक्रिप्टमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की ती महिला ते तक्रारदार विराज शिंदे यांच्याकडून किंवा जयकुमार गोरे यांच्याकडून पैसे मागते, असं कुठंही त्या संवादामध्ये म्हटलेलं नाही. त्याचं जे काही ट्रान्सक्रिप्ट तयार केलंय त्याच्यामध्ये कुठंही म्हटलेलं नाही. न्यायालय पुढे म्हणतंय की नो डाऊट देर इज रेफरन्स ऑफ द अमाऊंट. विटनेस XYZ, विटनेस तिथं नाव घेतलं, विटनेस XYZ स्टेटेड दॅट इट वॉज नॉट पॉसिबल टू गिव्ह द अमाऊंट इन कॅश. At that time, applicant insisted for cash. However, script is silent about the demand of money by the applicant. म्हणजे त्याच्यात न्यायाधीश म्हणतायत की म्हणजे याच्यात काही शंका नाही, तिथं अमाऊंट विषयी काहीतरी चर्चा झालेली आहे. आणि तिथं जे एक साक्षीदार आहेत ते म्हणतायत की कॅशमध्ये पैसे देणं शक्य नाही. परंतु ते जे ट्रान्सक्रिप्ट आहे, स्क्रिप्ट आहे, त्याच्यामध्ये कुठंच हे दिसत नाही की ती महिला पैसा मागते. पैशाची चर्चा झाली परंतु महिला पैसे मागत नाही. ते तक्रारदारच घ्या 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 म्हणून मागे लागलेले आहेत. तर ते परत 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 हेच आले की महिला कुठे पैसे मागत नाही. पुढे आता आपण जाऊया. द ट्रान्सक्रिप्ट ऑफ द कन्व्हर्सेशन डेटेड 21 March 2025 is recorded. It also shows that the applicant stated that she should not be harassed. She wrote figure 1 and signed below it. But in said conversation also there is no reference that applicant demanded the amount from informant or from witness XYZ. Witness नाव घेतलंय तिथं. No doubt amount of 1 crore is seized in said meeting. However, on the basis of the same, it cannot be said that applicant had demanded said amount. आता सर्वात महत्वाचा हा भाग आहे की 21 तारखेला एक मीटिंग झाली. त्या 21 तारखेमध्ये 1 कोटी रुपये त्या महिलेला नेऊन दिले आणि ते घेतले असा जो आरोप झालाय, त्याच्या संदर्भात न्यायालयाने अतिशय महत्वाचं नमूद केलेलं आहे इथं की त्याचंही रेकॉर्डिंग म्हणजे ते रेकॉर्ड केलेलं आहे ते सगळं. आणि ह्याच्यामध्ये ती महिला तिथं असे म्हणते की मला माझा छळ करू नका, मला जे हॅरसमेंट करू नका असं ती म्हणते. तिथं एक आकडा टाकलाय परंतु तिथं हा पुरावा नाही की ते पैसे, तो एक आकडा हा ते पैसे मागण्यासाठी होता किंवा ती महिला पैसे मागते असं त्याचा अर्थ होत नाही. तिथे ते पैसे मागितले आहेत असं सिद्ध होत नाही असं न्यायालय म्हणतंय. आणि तिथं 1 कोटी रुपयेची कॅश पकडली गेली हे सुद्धा म्हणजे नो डाऊट तिथं 1 कोटी रुपये आहेत. त्या मीटिंगमध्ये 1 कोटी रुपये जप्त केलेले आहेत. परंतु म्हणून त्या महिलेने ते पैसे मागितले असा त्याचा अर्थ होत नाही. However, on the basis of the same, it cannot be said that applicant had demanded said amount. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की त्या महिलेने 1 कोटी रुपये मागितलेले आहेत किंवा पैसे मागितलेले आहेत. लक्षात घ्या, अनेक लोकांचा गैरसमज असा आहे की त्या महिलेने पैसे मागितले, तर हा पहिल्यांदा गैरसमज डोक्यातनं काढून टाका. न्यायालय स्पष्ट म्हणतंय की त्या महिलेने पैसे
म्हणजे तिथं जरी ते 1 कोटी रुपये जप्त केले असले तरी ते 1 कोटी रुपये त्या महिलेने मागितलेले नाहीत. आलं लक्षात? आणि अगोदरचं न्यायालयाने जे अगोदरच्या मीटिंगची जे निरीक्षणं नोंदवलेली आहेत तर त्याच्यामध्ये तर स्पष्ट झालेलं आहे, उघड झालेलं आहे की तो जो तक्रारदार आहे विराज शिंदे तोच पैसे घ्या का फ्लॅट घ्या अशा पद्धतीचं महिलेला उद्युक्त करत होता. परंतु त्या महिलेने कुठेही पैसे मागितलेले नाही. ज्या ठिकाणी ते 1 कोटी रुपये पकडले त्या ठिकाणी सुद्धा त्या महिलेने कुठेही ते पैसे मागितलेले नाहीत. इव्हन तिथं कागदावर काही एक आकडा टाकला असला तरी त्याचा अर्थ त्या महिलेने पैसे मागितले असा होऊ शकत नाही, असं न्यायालयाने ठणकावून म्हटलेलं आहे, खणखणीत म्हटलेलं आहे. तर जे सरकारी वकील आहेत ते सरकारी वकील काय म्हणतायत पुढं, म्हणजे न्यायालयासमोर काय म्हटलेलं आहे सरकारी वकिलांनी, ते काही दिवसानंतर एक गुरुदेव म्हणून आहेत, त्यांना काय शर्मा का वगैरे काहीतरी ना, मला माझी काय त्या माणसाची ओळख नाही, मी कधी भेटलो नाही. मी 102 दिवस तुरुंगवास भोगून बाहेर आलो त्यावेळी मला कळलं की शर्मा नावाचं कुणीतरी ज्योतिषी आहे आणि त्या शर्माचं आणि त्या महिलेचं काहीतरी व्हॉट्सअपवर चॅटिंग झालं होतं जुनं वगैरे काहीतरी. आणि त्या गुरुदेव त्या ज्योतिषांनी त्या महिलेला काहीतरी म्हटलं होतं की बाबा, तो व्हॉट्सअपवर मेसेजमध्ये काहीतरी म्हटलं होतं की बाबा, म्हणजे जे मला नंतर कळलं ते त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की सोडू नको, बहुत बडा बकरा आहे वगैरे वगैरे असं. आणि त्याच्यामध्ये काहीतरी न्यायालय असं म्हणतायत की इन सेड चॅट देअर इज टॉक बिटवीन ऍप्लिकंट अँड गुरुदेव अबाउट 5 crores. However, the conversation dated 11 March 2025 shows that the offer of 5 crores was given by the other side. Said WhatsApp chat doesn't show that applicant demanded specific amount of 5 crore. म्हणजे ते गुरुदेव जे आहेत त्यांनी काहीतरी व्हॉट्सअप चॅटमध्ये असं काहीतरी म्हटलं होतं की काय 5 crore वगैरे मिळतील किंवा काय, ह्याच्यात एक्झॅक्टली लक्षात नाही आणि ते मला माहित बी नाही ते काय. परंतु न्यायालय काय म्हणते त्याच्यावर की बाबा ते 5 कोटीचा जो आकडा आहे तो काही त्या महिलेने पैसे मागितले वगैरे असं त्या चॅटमध्ये हे लक्षात येत नाही. तर तुम्हाला सांगतो कॅज्युअली कोणी काही म्हणतं बरं का, काही म्हणतात. इव्हन मी ज्यावेळी बातम्या करत होतो ना त्यावेळी मला अनेक जण काय म्हणायचे, अरे तुषार कशाला एवढं प्रकरण लावून घेतले, घ्या 4 पैसे आणि गप बसा गप, असे कुणीही पत्रकार बोललेत. काय तुम्हाला सांगायचं, त्या पत्रकारांना सुद्धा मी बोललो की बाबा हे असले धंदे मला काय सांगू नका, असलं काय मला हे करू नका बरं का, असलं मी पैशासाठी पत्रकारिता करत नाही. तसंच जसं मला असे काही जण अक्कला शिकवायचे तसेच हा गुरुदेव जो आहे त्या गुरुदेवने ज्योतिषाने त्या महिलेला काहीतरी अक्कल शिकवलेली दिसते की अहो मोठा बकरा आहे, घे 5 कोटी रुपये. ती महिला कुठं मागत नाही, किंवा त्या मेसेजवर त्या महिलेनं सुद्धा म्हटलंय हो मी काय घेते, असं काही नाही. असं कुणी काही बोलतं म्हणून ते काही खंडणी मागितली होत नाही ना त्याचा अर्थ. म्हणजे जसं बोलतो मलाही काही जणांनी अकला शिकवल्या होत्या, पण ज्यांनी शिकवलं त्यांनाही मी बोललो असले धंदे मी करत नाही, लक्षात घ्या. म्हणून लक्षात घ्या की माझ्या विरोधात कुठलाही, म्हणजे ह्या महिलेचं थोडं तरी काहीतरी ह्यांनी पोलिसांनी शिजवायचा प्रयत्न केलेला दिसतोय, पण माझ्याबद्दल तर पोलिसांना काहीच शिजवता आलं नाही. इतकं मोबाईल, माझे कॉम्प्युटर, संगणक, लॅपटॉप सगळं उचलून घेऊन गेले. त्यांना माझ्या विरोधात टिचभर सुद्धा पुरावा मिळाला नाही, तो मिळूच शकत नाही, मिळणार नाही. का तर असले काही धंदे मी केलेले नाही. मला कोणी अक्कल जर असलं चुकीचं मार्गदर्शन करायला गेला त्याचे मी कान उपटतो, हे लोकांनाही माहिती आहे. ते राजा माने नावाचे एक पत्रकार आहेत, ते ह्याचे साक्षीदार आहेत. ते राजा मानेंसोबत माझी एक मिटिंग झाली होती. मी अरेस्ट व्हायच्या आदल्या दिवशी एक त्रयस्थ व्यक्ती होती, त्या त्रयस्थ व्यक्तीला ठणकावून मी बोललो होतो मला चहाही नको कोणाचा, आणि त्याचे साक्षीदार ते राजा माने पत्रकार. राजा मानेंनी खरं तर हे सांगायला पाहिजे होतं की मी ह्याचा साक्षीदार आहे, की तुषार खरा स्पष्ट म्हणलं होतं की मला कोणाचा चहाही नको. परंतु राजा मानेंनी माझ्या मागे उभे राहिले की नाही माहित, आमच्या डिजिटल पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आहेत ते, मी काही सभासद नाही त्या संघटनेचा. परंतु राजा मानेंनी माझ्या बाजूने उभे राहिले नाही राहिले काय माहित नाही. परंतु तो जो काही त्रयस्थ माणूस होता त्याच्या माध्यमातून आदरणीय राजा माने साहेबांना, त्याच्या माध्यमात कसे मला माहित नाही, आदरणीय मंत्री महोदयांपर्यंत पोहोचले. त्या मंत्री महोदयांना सोबत घेऊन हे आमच्या पत्रकार संघटनेच्या अध्यक्षांनी पुण्यात 5 स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम घेतला. मला नंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर कळलं की राजा माने पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मला तुरुंगात डांबणाऱ्या मंत्र्यासोबत 5 स्टार हॉटेलमध्ये पुण्यात कार्यक्रम घेतला आणि पत्रकारांना पुरस्कार वाटले. तर पत्रकार संघटनांवर किती विश्वास ठेवायचा
तर त्या राजा मानेंसोबतच्या झालेल्या मला अरेस्ट झालेल्या आदल्या दिवशी काय मिटिंग झाली होती हे अजून कुठं पुढं आलेच नाही. ती मिटिंग इतकी चांगली होती की राजा मानेंनी ते मिटिंगचं जाहीर करायला पाहिजे, त्यांनी केलं नाही ते, पण मीच करतो 1-2 दिवसात. आणि मग म्हणजे मला ते राजा मानेंविषयी संशय आहे की ते माझ्या पाठीशी का उभे राहिले नाहीत. आणि हे मिटिंगचं मी ज्यावेळी जेलमध्ये होतो त्यावेळी त्यांनी बोलायला पाहिजे होतं माझ्याविषयी, ते बोललेलं नाहीत. तर पत्रकार संघटना ही अशा असतात. राजा मानेंचा विषय नाही या व्हिडिओमध्ये, पण आपण एखाद्या विषयात निर्मळ मनाने स्वच्छपणे पत्रकारिता करतो आणि त्याचा जर अन्य कोणी साक्षीदार पत्रकार असेल आणि जर तो साक्षीदार पत्रकार संघटनेचाच अध्यक्ष असेल तर त्याने हे घसाफोडून सांगायला पाहिजे आणि ठामपणे त्या पत्रकाराच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे. राजा माने माझ्या पाठी काय उभे राहिले नाही, उलट त्यांनी विश्वासघात केला माझा, असं माझं आजही मत आहे. समजा तसं काही माझा गैरसमज असेल तर त्यांनी जरूर माझा गैरसमज दूर करावा. परंतु आता तरी माझं मत स्पष्ट आहे की मी किती स्वच्छपणाने ही पत्रकारिता केलेली आहे आणि किती स्वच्छपणे करत होतो याचे साक्षीदार राजा माने आहेत. त्यांनी ते लोकांना सांगितलं नाही, उलट त्यांनी ज्या माणसाने मला तुरुंगात डाबलं त्यालाच आपल्या संघटनेच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नेलं आणि तशा ज्या माणसाला सर्व पत्रकारांनी चपलाचा हार घातला पाहिजे अशा माणसाला त्यांनी स्टेजवर नेऊन त्या माणसाच्या हस्ते पत्रकारांचा गौरव केला. ही फार लाजिरवाणी पत्रकारितेचा, मराठी पत्रकारितेतील ही लाजिरवाणी गोष्ट आहे. याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ करतो, कारण राजा मानेंची आमच्या आदल्या दिवशी काय मीटिंग झाली होती. मी त्यांच्या घरी रात्री 12 वाजेपर्यंत, साधारण 12 वाजेपर्यंत होतो. तर मी ज्यावेळी जेलमध्ये होतो तेव्हा मला वाटत होतं की माझ्यासाठी राजा माने बोलतील, काहीतरी तडफेनं करतील, कारण ते सर्वात मोठे साक्षीदार पत्रकार ते होते की मी किती निर्मळ मनाने पत्रकारिता केलेली आहे या विषयात. आणि मला संधी असून सुद्धा मी चहा सुद्धा नको असं बोललो होतो, याचे साक्षीदार ते आहेत. वाईट हे वाटतं की त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि ज्याने मला जेलमध्ये घातलं त्याच माणसाला हाताशी धरून पत्रकारांचा गौरव केला. असो, त्या विषयावर मी नंतर व्हिडिओ बनवेन. पण तो व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर जर हा माझा जो समज आहे हा चुकीचा असेल तर आदरणीय राजा माने यांनी मला फोन करून मला माझं शंका निरसन करावं. त्यांनी जर शंका निरसन केलं तर मी जरूर तो व्हिडिओ बनवणार नाही, किंवा जरी बनवला तरी त्यात राजा मानेंचा काही दोष नाही हे मी सांगेन. परंतु राजा मानेने तो कार्यक्रम जो घेतला तो अत्यंत चुकीचा आहे, पत्रकारितेच्या नीतिमूल्यात बसणारा नाही. म्हणजे ज्या माणसाला चपराचा हार घालायला पाहिजे त्या माणसाला स्टेजवर नेऊन त्याच्या हस्ते पत्रकारांचा गौरव केला. माझे तर ज्या पत्रकारांनी त्या माणसाच्या हस्ते पुरस्कार घेतलेला आहे त्यांनी खरं तर ते पुरस्कार परत केले पाहिजेत. आदरणीय राजा माने यांच्या तोंडावर फेकून मारले पाहिजेत पुरस्कार. म्हणजे पत्रकारिता उद्ध्वस्त करायला निघालेल्या माणसाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवायचं आणि त्याच्या हस्ते पत्रकारांना पुरस्कार द्यायचा, किती वाईट आहे. असो, पुढं माननीय न्यायालय काय म्हणतायत. तर जे एस.एन. सानप जे सरकारी वकील आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की जे संबंधित महिला आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत, म्हणजे मी असेल, अनिल सुभेदार असतील, तर यांच्यासोबत ह्यांनी मिळून षडयंत्र केलेलं आहे असं सरकारी वकील एस.एन. सानप हे न्यायालयासमोर मांडत होते. आणि सरकारी वकिलांचं सगळ्याच ह्याच्यामध्ये न्यायालयासमोर हात जोर लावायचे. तरी 3-4 केसमध्ये हेच न्यायालयासमोर सरकारी वकील पोलीस वारंवार म्हणायचे की ह्यांनी तुषार खरात असतील, सुभेदार असतील, ती महिला असेल, यांनी षडयंत्र केलेलं आहे, मंत्री महोदयांच्या विरोधात बदनामीचं कट केलेलं आहे, त्यांना मंत्रिपदावरून खेचण्यासाठी कट रचलेला आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीचं वकिलांनी वारंवार म्हटलेलं आहे. या केसमध्ये, महिलेच्या केसमध्ये सुद्धा एस.एन. सानप तेच न्यायालयासमोर बोलत होते की ह्यांनी षडयंत्र रचलेलं आहे, कट रचलेला आहे. तर त्याच्यावर न्यायालय काय म्हणते, हावेवर इन द absence ऑफ द ट्रान्सक्रिप्ट ऑफ द कॉल इट इज डिफिकल्ट टू इन्फर कॉन्स्पायरसी. न्यायालय म्हणते की आम्ही आरोपींनी किंवा त्या संबंधित महिला आरोपींनी असा कट रचलाय, हे म्हणजे आमच्यात आपापसामधला जो संवाद झालेला असेल तर त्या संवादामध्ये जो संवाद झालेला त्याचं काही ट्रान्सक्रिप्ट असेल, त्याचे काही पुरावे, ट्रान्सक्रिप्ट म्हणजे जो संवाद झालाय तो रेकॉर्डिंग करून त्याचं काही ट्रान्सक्रिप्ट तयार केलं असेल, लिखित तयार केलं असेल संवाद, तर ते पुरावेच नाहीत, ते ट्रान्सक्रिप्टच नाही, तर मग तुम्ही कसं काय म्हणू शकता की ह्यांनी षडयंत्र रचलेलं आहे. पीपल इन्व्हॉल्ड इन सेल
people involved in said political life used to remain in touch with each other. Hence, I find no substance in the submission of special PP for the state. तर राजकीय क्षेत्रातली लोक एकमेकांशी संपर्कात राहू शकतात, तर त्यांनी केवळ एकमेकांशी फोन केले म्हणून कट रचला असं म्हणता येत नाही. म्हणजे माझ्या मला जे जामीन दिलेल्या न्यायालयाने त्याच्यामध्ये सुद्धा तेच म्हटले, आणि ह्याच्या सुद्धा त्या महिलेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा न्यायालयाने तेच म्हटले की केवळ एकमेकांना फोन केले म्हणून कट रचला असं म्हणता येत नाही. जर कट रचला असेल तर त्याचे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट तयार करावं लागेल, तुम्हाला त्याचे पुरावे द्यावे लागतील. पुढं न्यायालय काय म्हणते बघा. रेकॉर्ड ऑफ द केस शोज दॅट ऍप्लिकंट हॅड डिसाइडेड टू सिट ऑन द फास्ट अगेन्स्ट मिस्टर गोरे इन फ्रंट ऑफ राजभवन मुंबई. इट सीम्स दॅट मिस्टर गोरे वॉन्टेड टू अवॉइड हर फास्ट. फार महत्वाचं बोललेत. Hence, the talks of the settlement started between them. However, the telephone call or WhatsApp chat of informant Shahid, त्यानंतर साक्षीदाराचं नाव आहे, or Mr. Gore have not been produced on record. Mr. Gore is the material witness. However, investigating officer has not recorded his statement till today. No doubt there were talks between applicant, informant and other witness about the amount for settlement of dispute, but it doesn't show that applicant demanded the amount. अतिशय महत्वाचं, अतिशय गंभीर निरीक्षण माननीय न्यायालयाने नोंदवलेलं आहे, कारण याच्यामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांचं डायरेक्ट नाव घेतलेलं आहे न्यायालयाने. आणि काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला मराठीत सांगतो. Record of the case shows that applicant had decided to sit on the fast against Mr. Gore in front of राजभवन मुंबई. तर असं दिसतंय की संबंधित महिला ही जयकुमार गोरे यांच्या विरोधात उपोषणाला राजभवनच्या समोर मुंबईमध्ये बसणार होती असं दिसतंय. न्यायालय काय म्हणते, असं दिसतंय की ते म्हणजे जयकुमार गोरेंना त्या महिलेचं उपोषण जे आहे ते टाळायचं होतं, तिला ते उपोषण करण्यापासून रोखायची इच्छा जयकुमार गोरे यांची होती असं न्यायालय म्हणतंय. हेन्स द टॉक्स ऑफ सेटलमेंट स्टार्टेड बिटवीन देम. त्याच्यामुळे त्या सेटलमेंटसाठी यांच्यामध्ये सुरुवात झाली. हावेवर द टेलिफोन कॉल और व्हॉट्सअप चॅट ऑफ इन्फॉर्मंट शाहिद, त्यानंतर ते साक्षीदार और मिस्टर गोरे हॅव नॉट बीन प्रोड्युस्ड ऑन रेकॉर्ड. परंतु कुठलाही टेलिफोनिक संवाद असेल, व्हॉट्सअप चॅट असेल, काही असेल तर त्यांच्या संदर्भात जो तक्रारदार विराज शिंदे आहे किंवा शाहिद इनामदार आहेत किंवा ते साक्षीदार आहेत किंवा जयकुमार गोरे आहेत यांच्यात असं काही पैशाच्या देवाणघेवाणी संदर्भातला कुठलाच पुरावा न्यायालयासमोर सादर झालेला नाही. इथं अजून एक गंभीर गोष्ट आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात, पवित्र सभागृहात विधानसभेच्या थाप मारली होती की पैसे मागितल्याबाबतचे पुरावे आहेत, रेकॉर्डिंग झालेलं आहे, आणि न्यायालयामध्ये असं रेकॉर्डच नाही कुठलं. तर हे देवेंद्र फडणवीसचा विषय सेपरेटच मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये करतो, पण हे इथं आठवतंय म्हणून, म्हणजे ह्या सरकारने कसं षडयंत्र, सरकारनेच आमच्या विरोधात कट रचलाय, षडयंत्र रचलंय कसं हे सिद्ध होतं याच्यातनं. मिस्टर गोरे इज द मटेरियल विटनेस. हाउएव्हर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हॅज नॉट रेकॉर्डेड हिज स्टेटमेंट टिल टुडे. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जयकुमार गोरे यांचा उल्लेख आलेला आहे. जयकुमार गोरे हे यातले साक्षीदार आहेत, पण जयकुमार गोरे यांचा जबाब पोलिसांनी आज ताब्यात घेतलेला नाही. म्हणजे बघा तुम्ही तुषार खरात, संबंधित महिला, आणखी कोणी सामान्य लोक आहेत त्यांना कसे उचलता, काही आरोपी बनवता, 19 जणांना तुम्ही नोटीस बजावता. ह्या घनश्याम सोनवणे सिंगम पोलीस अधिकारी चौकशी करतो ह्या प्रकरणाची. त्यांना म्हणजे हा मी थेट आरोप केलेला आहे, त्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे. मी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा घनश्याम सोनवणे हा जयकुमार गोरे मंत्री यांच्या घरी चाकरी करतो का काय, घरगडी आहे की काय, अशा पद्धतीने नोकरी करतायत खाकी वर्दीमध्ये. न्यायालयाने तर इथं असं म्हटलंय की जयकुमार गोरे सुद्धा साक्षीदार आहे, महत्वाचा साक्षीदार आहे. जयकुमार गोरेंचा अजून जबाब का घेतला नाही, म्हणजे हे 2 महिन्यापूर्वीच हे जामीन ऑर्डर आहे, त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे की जयकुमार गोरेंचा अजून जबाब का घेतलेला नाही. माझं आता ह्या घनश्याम सोनवणेला असं म्हणणं आहे, मी अरेतुरे बोलतोय कारण ते पोलीस म्हणून त्यांना मी अरेतुरे बोलत नाही, तर हेच यांनी पोलीस खातं, पोलीस स्टेशन त्या जयकुमार गोरेंच्या दावणीला बांधले. न्यायालयाने, माझा त्यांना सवाल आहे ह्या घनश्याम सोनवणेंना, तुम्ही न्यायालयाने तुम्हाला म्हटलंय की तुम्ही अजूनपर्यंत जयकुमार गोरेंचा जबाब का घेतला नाही. माझं आता म्हणणं असं आहे, माझा सवाल आहे घनश्याम सोनवणेंना, तुम्ही
प्रभाकर देशमुखांच्या मागे लागता, तुम्ही रामराजे नाईक निंबाळकरांच्या मागे लागता, तुम्ही अनिल देसाईच्या मागे लागता, तुम्ही आणखी कोणाकोणाच्या 19 जणांना नोटिसा धाडता. हे जयकुमार गोरेला नोटीस धाडली का? म्हणजे किमान न्यायालयाने तुमचे कान उपटलेत, त्यानंतर तरी तुम्ही नोटीस जयकुमार गोरेंना धाडली का? न्यायालय काय म्हणतंय, तुम्ही जयकुमार गोरेंचा अजून जबाब का घेतला नाही? अगे न्यायालयाने कान उपटल्यानंतर तरी तुम्ही घेतला की नाही, असा माझा सवाल आहे तुम्हाला, आणि हा जनतेच्या मनात सवाल असणार आहे. न्यायालयाने जर म्हटलंय की जयकुमार गोरे यांचा जबाब तुम्ही नोंदवलाय का नाही नोंदवला, तर मग आता हे 2 महिन्यानंतर न्यायालयाने हे सांगून 2 महिने झाले, त्यानंतर तरी तुम्ही जबाब नोंदवलाय का? अहो मला माहित आहे हो घनश्याम सोनवणे, अहो तुम्ही जयकुमार गोरेंचा जबाब घेऊ शकत नाही, कारण तुम्ही त्यांचे घरगडी असल्यासारखे वागता, तुमच्यात तेवढी हिंमतच नाही, तुमच्या निष्ठा पोलीस खात्याशी खाकी वर्दीशी हायतच नाहीत. न्यायालयाचं तुम्ही ऐकणार की नाही? आम्हाला तुम्ही निष्पाप लोकांना बळी देणार, मग आम्हाला मारहाण करणार. पण जयकुमार गोरेंना न्यायालय म्हणते ना जयकुमार गोरेंचा जबाब अजून घेतलेला नाही, त्यांचा जबाब घेणं गरजेचं आहे. महत्वाचे साक्षीदार आहेत जयकुमार गोरे. जयकुमार गोरेंचा तुम्ही जबाब का घेत नाही घनश्याम सोनवणे? न्यायालयाचं का तुम्ही ऐकत नाही? तुम्ही एवढे मोठे सिंगम पोलीस ऑफिसर आहात, तुम्हाला म्हणजे इतके मोठे पोलीस ऑफिसर आहात की तुम्हाला तिकडे नक्षलवादी भागामध्ये पाठवलं पाहिजे, तुम्ही नक्षलवादाचं पूर्ण बिमोड करून टाकाल. तुम्हाला काश्मीरच्या बाँड्रीवर तिथं अतिरेक्यांनी बिचाऱ्या अनेक लोकांना पेहलगाममध्ये मारलं, ठार मारलं, तशा ठिकाणी तुम्हाला पाठवलं पाहिजे. ते अतिरेकी शोधून काढाल का तुम्ही? इथं गोरगरिबांना पकडताय, मारताय. तुम्ही त्या मायनीच्या माळी कुटुंबाला एका महिलेला मारहाण केली, एका तिच्या नवऱ्याला मारहाण केली, राजकीय लोकांचं ऐकून मला मारहाण केली. मग न्यायालय म्हणतंय की जयकुमार गोरेंचा जबाब घ्यायला पाहिजे, तुम्ही घेतला का? घनश्याम सोनवणे, मी पोटतिडकीने बोलतोय, मी तुमच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे. तुम्ही जोपर्यंत तुम्हाला बडतर्फ केलं जात नाही तोपर्यंत मी उठणार नाही. मी कसं उपोषण करतो हे तुम्हाला माहिती आहे, मी पोलीस कोठडीत उपोषण केलेलं आहे, तुम्ही साक्षीदार आहात. मी 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींच्या जयंती दिवशी मी उपोषण करतोय. का तर हे तुम्ही असले न्यायालयापेक्षा स्वतःला मोठे समजता, लोकांवर अत्याचार करता. याच्यात न्यायालय म्हणते जयकुमार गोरेंचा जबाब का घेतला नाही? तुम्ही घेणार आहात की नाही जनतेला सांगा. जसं हे बाकीचे 19 जणांच्या मागे तुम्ही जे लागला होता, तसं जयकुमार गोरेंच्या मागे जबाब घेण्यासाठी लागणार का नाही? त्यांना नोटीस पाठवली की नाही? तर न्यायालय म्हणते की आज तागायत जबाब नोंदवलेला नाही जयकुमार गोरे यांचा पोलिसांनी. तर न्यायालय पुढे म्हणते, नो डाऊट देअर वेअर टॉक्स बिटवीन ऍप्लिकंट, इन्फॉर्मंट अँड अदर विटनेस अबाउट द अमाउंट फॉर सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट, बट इट डझंट शो दॅट ऍप्लिकंट डिमांडेड द अमाऊंट. तर ते स्वतः जयकुमार गोरे यांनाच त्या महिलेला उपोषणापासून परावृत्त करायचं होतं, म्हणून सेटलमेंटचं डिस्कशन सुरू झालं, परंतु त्या सेटलमेंटच्या डिस्कशनमध्ये महिलेने कुठेही पैसे मागितलेले नाहीत असं न्यायालय म्हणते. जयकुमार गोरेंवर हा अत्यंत गंभीर आरोप आहे की जयकुमार गोरेंनीच त्या महिलेला उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी उपद्व्याप केलेले आहेत, अशा पद्धतीचं अशा आशयाचं विधान केले. हे जयकुमार गोरे यांच्यासाठी मोठी नामुष्की आहे. तर पुढे आपण बघू, स्पेशल पीपी फॉर द स्टेट रिलायड ऑन स्टेटमेंट ऑफ शाहिद. According to special PP, applicant demanded amount through Shahid. It prima facie shows that applicant demanded ransom through Shahid. म्हणजे जे सरकारी वकील आहेत सानप, त्यांचं असं म्हणणं आहे की शाहिद इनामदार जे आहेत ऍडव्होकेट, तर त्यांच्या थ्रू त्या महिलेने पैसे मागितलेत. आता त्यावर तर न्यायालयाने असे काही निरीक्षण नोंदवलंय ते तर फारच गंभीर आहे, फार गंभीर आहे. अख्ख्या महाराष्ट्राने, राजकीय लोकांनी हे बघावं, वकील क्षेत्रातील, कायदा क्षेत्रातील लोकांनी हे बघावं की न्यायालयाने काय म्हटलंय. सांगतो आता, ऐका. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट शाहिद सीम्स टू बी अन ऍडव्होकेट. सर्वात महत्वाची, न्यायालयामध्ये सर्वात महत्वाची ही बाब आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे की जे शाहिद आहेत, शाहिद इनामदार आहेत, ते वकील आहेत. पुढे बघा, इफ contents of FIR and statement of Shahid are accepted as it is, then it was necessary for IO to involve Shahid as an accused for hatching conspiracy against Mr. Gore. न्यायालय असं म्हणतंय की जर ते FIR मधलं स्टेटमेंट, शाहिद इनामदारचं जे स्टेटमेंट आहे, जबाब आहे, तो जर स्वीकारला, तर मग जे चौकशी अधिकारी आहेत त्यांनी त्या शाहिद इनामदारला
ह्या षडयंत्रामधला आरोपी का बनवलं नाही, हा जो म्हणजे हे जे जयकुमार गोरे यांच्या विरोधात जे काही षडयंत्र रचलं गेलं म्हटलं जातंय, त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी आयोनी शाहिद इनामदार यांना आरोपी का बनवलं नाही. म्हणजे न्यायालय म्हणते की हे गरजेचं आहे, त्याला आरोपी बनवलं पाहिजे, शाहिद इनामदारला आरोपी बनवलं पाहिजे. माझा आता घनश्याम सोनवणेंना सवाल आहे, न्यायालयाने म्हटले त्यांना आरोपी बनवायला पाहिजे, तुम्ही बनवला का? शाहिद इनामदारला तुम्ही आरोपी बनवला का? ह्या एफआयआरचा जर आधार घेतला, शाहिद इनामदारचा जर जबाबाचा आधार घेतला, तर न्यायालय म्हणते की शाहिद इनामदारला आरोपी बनवायला पाहिजे. तर सिंगम असलेले हे घनश्याम सोनवणे, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला सांगा, जसं तुम्ही इतरांना नोटिसा पाठवल्यानंतर जसं पत्रकारांना बातम्या देत होता, तपशील देत होता, आणि आमचे काही निर्लज्ज पत्रकार त्या आधारे बातम्या छापत होते, खंडणीखोर पत्रकार, पित्त पत्रकारिता, पुढारी आणि लोकमत नाव घेतो या दोन्ही वृत्तपत्रांची, यांना लाजा वाटले पाहिजेत. तर ह्या 2 पेपरच्या पत्रकारांनी ज्यांनी आमच्याही बदनामी करणाऱ्या खोट्या बातम्या लिहिल्या होत्या पोलिसांच्या आधारे, त्यांनी आता हे लिहितायत का की बाबा त्या शाहिद इनामदाराला आरोपी बनवायला पाहिजे, जयकुमार गोरे यांचा जबाब घ्यायला पाहिजे. तर हे त्या घनश्याम सोनवणेंनी हे केलं का? जयकुमार गोरे यांचा जबाब घेतला का? शाहिद इनामदारला आरोपी बनवलं का? हे पत्रकारांनी ह्याच्यावर लिहित नाहीत, तिथं मुख गिळून तोंड गप बसलेले आहेत. न्यायालय म्हणते ना की जयकुमार गोरेंचा जबाब घ्यायला पाहिजे, शाहिद इनामदारला आरोपी बनवलं पाहिजे, कारण जयकुमार गोरेंच्या विरोधात षडयंत्र करणारा तोच आहे असं न्यायालय म्हणतंय, आम्ही कुणी नाहीये, तेच आहेत. न्यायालय पुढे म्हणतंय, इट इज नॉट द पार्ट ऑफ ड्युटी ऑफ ऍडव्होकेट टू इन्फॉर्म अबाउट द डिमांड ऑफ रॅन्सम, इट डझंट कम विथिन द प्रोफेशनल प्रिव्हिलेज ऑफ द ऍडव्होकेट. म्हणजे न्यायालय म्हणतंय की एखाद्या वकिलाची, म्हणजे त्या शाहिद इनामदार हे वकील आहेत, तर वकिलाचं हे काम नाही की खंडणी मागणे हे वकिलाचं काम नाहीये, हे त्यांचं कर्तव्य नाही. खंडणी मागायचं हे त्यांचं काम नाही, त्यांचं हे कर्तव्य नाही की त्यांनी खंडणी मागावी कोणाकडे. आणि हे वकिली व्यवसायाची जी काही नीतिमूल्य असते त्याच्यात हे बसत नाही. हे प्रोफेशनल काम नाही, वकिलांनी असल्या भानगडीत पडावं असं न्यायालयाने स्वतः त्या शाहिद इनामदारला खडसावलंय. तुम्ही ते मला विचारत होते, हे घनश्याम सोनवणे, तुम्ही ह्या बातम्या का केल्या, ह्यांच्या विरोधात का केल्या, अशा का केल्या? अहो, तुम्हाला काय पत्रकारितेतलं कळतं का काय? आता तुम्ही त्या ह्याला विचारा की त्या शाहिद इनामदारला की तू हे खंडणी का मागितलीस म्हणून, की खंडणी मागायच्या ह्याच्यामध्ये तू का होतास म्हणून. न्यायालय पुढे म्हणते, इफ स्टेटमेंट ऑफ शाहिद इज ऍक्सेप्टेड ऍज इट इज, देन क्वेश्चन अरायझेस ऍज टू व्हाय ऍज ही हॅज नॉट इन्व्हॉल्व्ड ऍज अॅक्युज्ड. परत न्यायालयाने हेच म्हणलंय की जर शाहिद इनामदाराचं जर स्टेटमेंट म्हणजे जबाब जर आपण गृहीत धरला, स्वीकारला, तर मग त्याला आरोपी का बनवलं नाही हा प्रश्न उपस्थित होतो असं न्यायालय म्हणतंय. तर हा न्यायालयाने उपस्थित केलेला प्रश्न हा पोलिसांसाठी आहे, चौकशी अधिकाऱ्यांसाठी आहे, त्या घनश्याम सोनवणेसाठी आहे. तर घनश्याम सोनवणे, अहो तुम्ही लयच लायक पोलीस ऑफिसर आहात, तर ह्या न्यायालयाने जे काही तुम्हाला मार्गदर्शन केले, तुमचे कान उपटलेत, त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात का? आता आम्ही प्रश्न विचारले, पत्रकारांचा धर्म असतो प्रश्न विचारलाच पाहिजे पत्रकारांनी. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही काय केलं. आता मी प्रश्न विचारला म्हणून मला आत टाकणार का? तुम्ही परत काय खोटा गुन्हा दाखल करणार का? 5. तुमचा जो सत्यवान खाडे नावाचा एक फुटकळ कॉन्स्टेबल आहे, त्याने मला वारंवार सांगितलं होतं की तुमच्यावर आणखी खोटे गुन्हे दाखल करणार. आता ही मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, न्यायालयाने जे काय म्हटलंय ते तुमच्या निदर्शनास आणून देतोय. मी तुमच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे, तुम्हाला जोपर्यंत बडतर्फ केलं पाहिजे तोपर्यंत, तुम्ही जोपर्यंत बडतर्फ होत नाहीत तोपर्यंत मी उपोषणावर उठणार नाही. तुम्हाला माझा हा सवाल आहे. काय सवाल आहे? तर न्यायालयाने जे म्हटलंय त्यावर तुम्ही काय कार्यवाही करणार आहात? रिसायटल्स ऑफ द एफआयआर शोज दॅट ही इज द किंगपिन इन द कमिशन ऑफ ऑफेन्स. बघा, अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो मी, आणि विशेषतः ह्या घनश्याम सोनवण्याला सांगतो की न्यायालय असं म्हणतंय की हा जो ऑफेन्स आहे, हा जो गुन्हा आहे कोणता, हा 1 कोटीच्या खंडणीचा, त्याच्यामधला किंगपिन, मुख्य सूत्रधार जो आहे तो शाहिद इनामदार आहे, आणि त्याला तुम्ही आरोपी बनवत नाही.
न्यायालयाने पोलिसांच्या तपासावरच नाराजी व्यक्त केलेली आहे. न्यायालयाने सवाल पोलिसांच्या तपासावर व्यक्त केलेला आहे. शाहिद इनामदारला तुम्ही का नाही आरोपी बनवला? तो जयकुमार गोरेंच्या विरोधात षडयंत्र बनवणारा आरोपी आहे. तो ह्या 1 कोटीच्या खंडणीतला मुख्य सूत्रधार आहे. या मुख्य सूत्रधाराला तुम्ही अद्याप का सोडले? घनश्याम सोनवणे, तुम्ही जबाब द्या. हेन्स ऑन द बेसिस ऑफ द स्टेटमेंट ऑफ शाहिद इट कॅनॉट बी सेड दॅट ऍप्लिकंट डिमांडेड रॅन्सम. Apart from this, the first transcript shows that Shahid told the informant not to talk about the money. तर ह्या शाहिद इनामदारच्या स्टेटमेंटच्या आधारावर संबंधित महिलेने 1 कोटी रुपये मागितले असा अर्थ होत नाही, असं स्पष्ट होत नाही, असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि न्यायालयाने हे बी नमूद केलंय की जी सर्वात पहिली मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये तर शाहिद इनामदार जे तक्रारदार आहेत विराज शिंदे त्यांना असे बोलले होते की पैशाविषयी काही बोलू नका, पैशाचं नाव काढू नका. त्यावेळी ते बोलत होते नाही नाही त्या महिलेला काय म्हणजे असे होता, त्याचा अर्थ असा होतो की शाहिद इनामदार पहिल्याच मीटिंगमध्ये तक्रारदार विराज शिंदे यांना असे बोलले होते की पैशाचा विषय काढू नका, पैशाविषयी काही बोलू नका, पैशाचा इथं मुद्दा नाही, मुद्दा हा आहे की त्या महिलेचा छळ होतोय आणि त्या महिलेला त्याविषयी काहीतरी बोलायचे. तर त्या सगळ्या ज्या मीटिंग होत्या त्याच्यामध्ये ती महिला ह्याच्यासाठी, आणि तो शाहिद इनामदार त्या महिलेचा वकील होता म्हणून त्या वकिलावर विश्वास ठेवून ती महिला त्या मीटिंगमध्ये गेली होती आणि त्याच्यात बाबा आमचा छळ करू नका, मला त्रास देऊ नका असं ती महिला म्हणत होती. परंतु नंतर हा शाहिद इनामदार फुटलेला दिसतोय आणि आपलीच अशील असलेली जी महिला आहे तिलाच त्या शाहिद इनामदारने धोका दिलेला दिसतोय. म्हणूनच न्यायालयाने त्या शाहिद इनामदारावर ताशेरे ओढले, त्यांच्यावर अविश्वास प्रकट केलेला आहे. शाहिद इनामदाराचं वकील म्हणून हे कर्तव्य नाही की कोणाकडे खंडणी मागणं आणि असल्या गोष्टींमध्ये सहभागी होणार, आणि त्या शाहिद इनामदारावर आणखी पुढे ताशेरे ओढले ते बी आपण बघू. तर पुढे न्यायालय काय म्हणते? द रेकॉर्ड ऑफ द केस शोज दॅट मिस्टर गोरे वॉन्टेड टू अवॉइड फास्टिंग ऑफ द ऍप्लिकंट अगेन्स्ट हिम. इट इज क्वाइट प्रोबेबल दॅट ही माइट हॅव सेंट इन्फॉर्मंट अँड अदर विटनेसेस फॉर सेटलमेंट ऑफ द डिस्प्यूट. अतिशय भयानक पद्धतीने न्यायालयाने जयकुमार गोरे व मंत्री जयकुमार गोरे यांची आबरू काढलेली आहे. न्यायालय काय म्हणतंय की जे काही पुरावे आहेत, जे काही रेकॉर्ड समोर आलेले आहेत त्यानुसार असं दिसतंय की जयकुमार गोरेंना त्या महिलेला उपोषणापासून परावृत्त करायचं होतं आणि त्यासाठी इट इज क्वाइट प्रोबॅबली दॅट, म्हणजे बहुतेक असं दिसतंय की ही मॅट बी, म्हणजे जयकुमार गोरे यांनीच, तो जो तक्रारदार आहे आणि जे बाकीचे विटनेस आहेत त्यांनीच हे प्रकरण मिटवून सेटलमेंट करण्यासाठी जयकुमार गोरे यांनीच तक्रारदार विराज शिंदे आणि बाकीचे विटनेस यांना पाठवलं होतं असा संशय, अशी शक्यता माननीय न्यायालयांनी व्यक्त केलेली आहे. एखाद्या मंत्र्यावर, कॅबिनेट मंत्र्यावर न्यायालयाने अशा पद्धतीने बोलणं हे फार गंभीर आहे. माझं जयकुमार गोरेंना असं सवाल आहे की ह्याच्यावर तुम्ही जे बाहेर तुम्ही स्टेटमेंट करताय ना की देवेंद्र भाऊंनी वाचवलं म्हणून तुम्ही सुटलाय, रामराजे असतील, प्रभाकर देशमुख असतील, यांना तुम्ही टोले मारताय वारंवार, आणि ते प्रभाकर देशमुख आणि ते रामराजे निंबाळकर सुद्धा निव्वळ बावळट माणसं आहेत दोन्हीच्या दोन्ही. अहो तुम्ही तुमची बाजू मांडा ना, तुम्ही राजकीय क्षेत्रात आहोत, तुम्ही तोंड उघडत नाही. मी पत्रकार आहे, 102 दिवस जेलमध्ये राहून आलो, बाहेर आलोय मी, तरी मी त्या जयकुमार गोरेच्या विरोधात तोंड उघडतोय का? तर ते चुकीचे वागतायत. व्यापक जनहिताच्या दृष्टीने मी तोंड उघडतोय. तुम्ही जयकुमार गोरे कसं खोटं बोलतायत हे सांगत नाही तुम्ही. अहो हे न्यायालयाने काय म्हटले तेही लोकांना तुम्ही सांगत नाही. कसले तुम्ही राजकारणी? माझा सवाल आहे प्रभाकर देशमुख, प्रभाकर घारगे, निंबाळकर यांना. अहो एखादा माणूस गोरगरिबांना छळतोय आणि तुम्ही तोंड उघडत नाही. तोंड उघडलं पाहिजे तुम्ही. मी तोंड उघडलं ना, मी तोंड उघडते म्हणून मला अजून परत जेलमध्ये टाकतील जयकुमार गोरे आणि देवेंद्र फडणवीस. पण सत्य बाजू ही बोलली पाहिजे म्हणून मी बोलतोय. न्यायालय बोलतोय. अहो न्यायालयाने आपण किती सत्य आहोत, मी असेल, ती महिला असेल, सुभेदार असतील, रामराजे असतील, प्रभाकर देशमुख असतील, आणखी कोणी अनिल देसाई असतील, ह्या लोकांना ची सत्य बाजू ही न्यायालयाने पुढे आणली. परंतु ही सत्य बाजू न्यायालयाने काय म्हटले हे तुम्ही राव प्रभाकर देशमुख असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील, ह्यांनी हे सांगितलं पाहिजे. बरं न्यायालय असं म्हणतंय की हे पोलिसांनी काय, म्हणजे पोलिसांनी आपण सगळ्यांनी मिळून कट रचलाय
असं खोटच पोलिसांनी दिले गुन्हे दाखल करून. परंतु न्यायालय म्हणते ना, नाही, राजकीय क्षेत्रातील लोक एकमेकांना फोन करू शकतात. आणि तुम्ही घाबरट प्रभाकर देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर घारगे बिळात लपून बसलाय. अहो, कसं तुम्हाला जनतेने मतं द्यायची? तुम्ही बंद करा, राजकारण सोडून द्या. तुम्हाला जर जनतेसाठी लढता येत नसेल तर राजकारण सोडून द्या. तुम्ही खरी बाजू मांडली पाहिजे. न्यायालय मांडते, तुम्हाला काय फरक? तुम्ही तर त्यासाठीच तर आहे ना. राजकारण कशासाठी असतं? सामान्य लोकांसाठी, गोरगरिबांसाठी असतं. आज मान खटाव मधली जनता दहशतीखाली आहे, घाबरलेली आहेत. पोलिसांचा अत्याचार चालू आहे, हिटलरशाही सुरू आहे, आणि तुम्ही लोक बिळात लपून बसलाय. पण मला एक, म्हणजे आता हा माझा व्हिडिओ बनवत असतानाच जयकुमार गोरे यांचे जे विरोधक आहेत, राजकीय विरोधक, अनिल देसाई, हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तर तो जाहीर सोहळा दहिवडी येथे होतोय. तर हे अनिल देसाई जे आहेत ते तरी ह्या मान खटाव मधल्या अत्याचाराविषयी बोलणार का? बोलतील असं मला वाटतंय, कारण हे फार डोक्यावरून पाणी गेलेलं आहे, फार अत्याचार होतोय. आणि मला वाटतंय अनिल देसाई जाहीर कार्यक्रमात बोलतील, त्यांनी बोललं पाहिजे. माझी अपेक्षा आहे त्यांनी बोललंच पाहिजे. ही बाब माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या समोर निदर्शनास आणून दिली पाहिजे. मान खटावच्या जनतेने अजित पवारांना सवाल केला पाहिजे. ते येत आहेत मान तालुक्यात, तर त्यांना सवाल केला पाहिजे की तुमचं सरकार असं खोटे गुन्हे दाखल करतंय, पोलीस अत्याचार करतायत, पोलीस हिटलर सारखे वागतायत, आणि अजित पवारांनी सुद्धा याच्यावर बोललं पाहिजे. अजित पवारांना लोकांनी सवाल केला पाहिजे, अनिल देसाईंनी सवाल केला पाहिजे, कारण ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. आणि मला खात्री आहे की अनिल देसाई ही बाब अजित पवारांच्या निदर्शनास आणू देतील की बाबा आमच्यासारख्या विरोधकांना, म्हणजे ते जे विरोधक आहेत, तर त्या विरोधकांच्या वर पोलीस कसे अत्याचार करतायत, पत्रकारांवर कसे अत्याचार करतायत, कसे खोटे गुन्हे दाखल करतायत, आणि ह्या सगळ्यांवर न्यायालयाने कसे ताशेरे ओढलेत, हे तुम्ही निदर्शनास आणून द्यावं अशी माझी विनंती आहे. मी एक पत्रकार म्हणून, अनिल देसाई हे एक जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि ह्या सरकारचा एक महत्वाचे मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत मान तालुक्यात, तर त्यांच्या हे निदर्शनास आणून द्यावं. काही नाही बोलता आलं तर किमान हे न्यायालयाची कागद आहेत ना, हे तरी अजित पवारांना दाखवावीत. ही कागद न्यायालय अजित पवारांना दिली पाहिजेत. आणि अजित पवार ह्या न्यायालयाने काय म्हटलंय ह्याच्यावर जर त्या स्टेजवरून काही बोलणार असतील तर त्यांच्या येण्याला महत्व आहे. नाहीतर अजित पवारांनी मान तालुक्यात येऊ नये, कारण तुमचं सरकार काय अत्याचार करतंय, त्या अत्याचारावर न्यायालय काहीतरी म्हणतंय, त्याची दखल अजित पवारांनी घेतली पाहिजे आणि त्यांनी बोललं पाहिजे. नाहीतर मग त्या येण्याला काय अर्थ नाही. तुम्ही फक्त तुमच्या राजकीय स्वार्थासाठी येताय असं होईल, तुम्ही जनतेसाठी येत नाही असा अर्थ होईल. तर जनतेसाठी जर तुम्ही आला असाल, आणि हा अनिल देसाई, हे जे अनिल देसाई हे जर जनतेसाठी जर अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर जनतेच्या हितासाठी अनिल देसाईंनी आणि अजित पवारांनी बोललं पाहिजे. तर पुढं आपण हे करू. पॉसिबिलिटी ऑफ द ऑफर ऑफ ₹5 crore by him cannot be ruled out as per WhatsApp chat and applicant with गुरुदेव. म्हणजे गुरुदेव सोबत जे काही चर्चा झाली त्याच्या आधारे ज्या ती जी महिला आहे त्यांनी ₹5 कोटी मागले असा, हे काही सिद्ध होऊ शकत नाही, हे काही सिद्ध होऊ शकत नाही. हेन्स आय एम ऑफ द व्ह्यू दॅट देअर इज नो प्रायमा फेस केस फॉर द ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 308 ऑफ द BNS. तर न्यायालय म्हणते की सकृत दर्शनी हे काय त्या महिलेने ₹1 कोटी स्वीकारलेत, मागितलेत, असा अजिबात रूल्ड आउट, म्हणजे हे असं सिद्ध होऊ शकत नाही. पुढं, इन द कंटेक्स्ट मिस्टर SN सानप स्पेशल PP फॉर द स्टेट सबमिटेड दॅट ॲप्लिकंट थ्रेटन टू फाईल द केस ऑफ रेप, थ्रेटन टू किल हिम अँड टू रिमूव्ह हिम फ्रॉम द पोस्ट ऑफ मिनिस्टर. म्हणजे जे सरकारी वकील आहेत सानप, त्यांनी न्यायालयासमोर काय सांगितलं की ही जी महिला आहे, म्हणजे बघा महिलेची कशी बदनामी करतात, ती महिला जी वारंवार जे बोंबलते की माझी हे बदनामी करतायत, ते हे सिद्धच करून दाखवतायत की आम्ही तिची बदनामीच करतोय. तर ते काय म्हणतायत SN सानप सरकारच्या वतीने जयकुमार गोरेंची बाजू मांडताना काय म्हणतायत की त्या महिलेने धमकी दिली की मी जयकुमार गोरेंच्या विरोधात बलात्काराची खोटी केस करेन, मी जयकुमार गोरेंना जिवंत मारून टाकेन. कोण? ती महिला. कुणाला जिवंत मारेन? जयकुमार गोरेंना. आणि जयकुमार गोरेंना मंत्रिपदावरून खाली खेचेन, ती महिला म्हणते.
यातले 2 आरोप फार मजेशीर आहेत. काय, किती महिला म्हणते की मी जयकुमार गोरेंच्या विरोधात बलात्काराची खोटी केस नोंदवेन. कुठली महिला मुद्दाम कोणाची स्वतःची बदनामी करून घेईल का? आणि मी जयकुमार गोरेंना जिवंत मारून टाकेन. आता काय हसावं का रडावं काय कळत नाही मला. आता प्रेक्षकांनीच सांगा, जयकुमार गोरेंना जिवंत मारून टाकेल, जेव्हा जयकुमार गोरेंचा काय मर्डर करेल ती महिला, असला आरोप केलाय. आता न्यायालय काय म्हणते, हे सरकारने जो काही आरोप केलेला आहे त्याच्यावर न्यायालय काय म्हणते ते फार महत्वाचं आहे. हावेवर नन ऑफ द कन्व्हर्सेशन शो एनी सच थ्रेट. तर न्यायालय असं म्हणतंय की त्या महिलेने असा काही आरोप केलाय की मी बलात्काराची केस तुमच्या विरोधात करेन, मी तुम्हाला जिवंत मारून टाकेन, मी तुम्हाला मंत्रिपदावरून खाली खेचेन. तर असला कुठलाही आरोप झाल्याचं कुठलाच संवाद समोर आलेला नाही, त्याचा पुरावाच नाही काय. न्यायालय पुढे म्हणते, इन दिस कन्स्टेक्ट स्पेशल पीपी फॉर द स्टेट रिलाइड ऑन द स्टेटमेंट ऑफ द शाहिद. म्हणजे जे सरकारी वकील आहेत, हे ते जे शाहिद इनामदार आहेत वकील, त्यांच्या जबाबावर विसंबून राहिलेले आहेत आणि त्या आधारे ते असे स्टेटमेंट करतायत सरकारी वकील न्यायालयासमोर की बाबा असं शाहिद इनामदारने सांगितलं. आता शाहिद इनामदारांविषयी न्यायालयाने अगोदरच बरेच शाहिद इनामदारांचे कपडे उतरवलेले आहेत. आता पुढे आणखीन काय म्हणतात शाहिद इनामदारांविषयी न्यायालय ते आपण बघू. ॲज अर्लियर स्टेटेड मच व्हॅल्यू कॅनॉट बी गिव्हन टू द स्टेटमेंट ऑफ द शाहिद. म्हणजे शाहिद इनामदारने काय जबाब दिलाय ह्याला फार किंमत द्यायची गरज नाही असं न्यायालय म्हणते. का? इट वॉज नॉट हिज ड्युटी ॲज अन ॲडव्होकेट टू टेक पार्ट इन द कमिशन ऑफ ऑफेन्स. म्हणजे शाहिद इनामदारांना फार किंमत द्यायची गरज नाही त्यांच्या स्टेटमेंटला. का? तर हे असलं काहीतरी गुन्हा घडवून आणायचं वकिलाचं काम नाही, हे असल्या भानगडी करण्याचं काही वकिलाचं काम नाही. इट ॲट ऑल ही हॅड इन्फॉर्मेशन अबाउट द कमिशन ऑफेन्स ही वुड हॅव फाइल्ड कंप्लेंट इन द पोलीस स्टेशन. तर शाहिद इनामदारला जर असं माहित होतं की बाबा त्या महिलेने जयकुमार गोरेंचा खून करायची धमकी दिलेली आहे, त्यांच्यावर बलात्काराची खोटी कंप्लेंट करण्याची धमकी दिलेली आहे, त्यांना मंत्रिपदावरून खाली खेचण्याची धमकी दिलेली आहे, विशेषतः खुनाची आणि बलात्काराची गंभीर आरोप आहेत ना. तर मग हे जर अगोदरच माहित होतं शाहिद इनामदारांना तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला पाहिजे होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी काही असं केलेलं नाही. तर शाहिद इनामदारांच्या स्टेटमेंटला काही किंमत द्यायची गरज नाही असं न्यायालय म्हणते. हेन्स आय फाइंड नो सबस्टॅन्स इन द कंटेन्शन ऑफ द एपीपी फॉर द स्टेट. तर जे काही सरकारी वकील म्हणतायत त्याच्यात मला काय फार म्हणजे पुष्टी मिळत नाही, काही प्रभावी आधार काही मिळत नाही अशा पद्धतीचं न्यायालय म्हणतंय. तर बांधवांनो, न्यायालयाने आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची पुरती आबरू काढलेली आहे. जयकुमार गोरे यांनीच हा 1 कोटी रुपयांचा हे 1 कोटी रुपयांची जी खंडणी प्रकरण आहे ते घडवून आणण्यासाठी, सेटलमेंट करण्यासाठी जयकुमार गोरे यांनीच तक्रारदार विराज शिंदे, त्याच्यानंतर शाहिद इनामदार आणि अन्य विटनेस यांना जयकुमार गोरेंनीच सेटलमेंट महिलेसोबत घडवून आणण्यासाठी पुढं पाठवलेलं आहे. अशा पद्धतीचा ताशेरे न्यायालयाने जयकुमार गोरे यांच्यावर ओढलेले आहेत. त्या महिलेने कुठेही 1 कोटी रुपये मागितलेले नाहीत, पैसे बिलकुल मागितलेले नाही, ते पैसे मागताना दिसत नाही. आणि जे शाहिद इनामदार वकील आहेत त्यांच्यावर ताशेरे असे ओढलेत की वकील म्हणून त्यांचं हे काम नाही, असले काहीतरी ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं, असले गुन्हे घडवून आणायचे. आणि ती महिला कुठेच पैसे मागत नाही. या उलट जे न्यायालयाने जी शक्यता व्यक्त केलेली आहे की हे विराज शिंदे वगैरे यांना जयकुमार गोरे यांनीच पाठवलेलं आहे, तर त्या शाहिद इनामदार माफ करा ते विराज शिंदे जे आहेत तेच वारंवार त्या महिलेला पैसे, फ्लॅट घ्या वगैरे अशा पद्धतीचं बोलतायत. महिला काही कुठे पैसे मागत नाहीत. त्याच्यानंतर म्हणजे जयकुमार गोरे यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढलेत, शाहिद इनामदार जे वकील आहेत त्यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढलेत, जे विराज शिंदे तक्रारदार आहेत त्यांचं पितळ उघडं पाडलंय न्यायालयाने की तेच त्या महिलेला पैसे घ्या म्हणून बोलतायत. आणि चौथं की
पोलिसांना न्यायालयाने म्हटलंय की यांनी कलम 111 षडयंत्राचे कलम लावले, त्याच्यात डोक्याचा वापर केलेला नाही पोलिसांनी, असं न्यायालय म्हणतंय. न्यायालय असे म्हणतंय की जयकुमार गोरे यांचा पोलिसांनी अजून जबाब का घेतलेला नाही, चौकशी अधिकारी यांनी जबाब का घेतलेला नाही. न्यायालय असं म्हणतंय की जे शाहिद इनामदार आहेत त्यांना आरोपी का बनवलेलं नाही. अशा पद्धतीचे ताशेरे न्यायालयाने जयकुमार गोरे, शाहिद इनामदार, विराज शिंदे, पोलीस यांच्यावर ओढलेले आहेत. या उलट संबंधित महिला यांच्यावर न्यायालयाने काहीच ताशेरे ओढलेले नाहीत. उलट आम्ही कसे सच्चे आहोत, आम्ही कसे सत्य आहोत हे न्यायालयाने या ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे. ही मी ऑर्डर पूर्ण वाचून दाखवलेली आहे. ह्या न्यायालयाचा ऑर्डर, ही जी न्यायालयाची ऑर्डर आहे, अशा पद्धतीची जर ऑर्डर काँग्रेसचं सरकार असताना एखाद्या मंत्र्याच्या विरोधात न्यायालयाने असं जर नमूद केलं असतं तर, आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असते तर त्या मंत्र्याच्या विरोधात त्या मंत्र्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी रान पेटवलं असतं, त्यांना मंत्रिपदावरून खाली खेचलं असतं, 100% विधानसभेचं सभागृह डोक्यावर घेतलं असतं. परंतु इथं देवेंद्र फडणवीस स्वतःच सभागृहात खोटे बोलताना दिसत आहेत, प्रचंड खोटे बोलताना दिसत आहेत. विरोधी पक्षातले फक्त रोहित पवार आणि 1-2 लोकांनी हे आमची सत्यबाजू मांडली. ह्या न्यायालयाने काय म्हटलं हे अजून कुणी ह्याच्यावर काहीच बोललेलं नाही. विशेषतः आमचे जे पैसे खाऊ पत्रकार आहेत ना, खंडणीखोर पत्रकार आहेत ना, काही दैनिक आहेत ना, लोकमत, पुढारी, हे तर काहीच बोलत नाही त्याच्यावर. त्यांनी बोललं पाहिजे. मी आता प्रेस नोट काढणार आहे, त्यानंतर तरी हे खरे पत्रकारिता धर्माला जागतील की नाही हे आपण बघूया. धन्यवाद.